नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव श्रद्धा वैशाली प्रसाद शेळके आणि मी 2022 ची जी राज्यसेवा परीक्षा झाली त्याच्यातून माझी गट विकास अधिकारी या पदावर पहिल्याच प्रयत्नात निवड झालेली आहे. आणि आता जे आपल्या समोर येऊ ठेपलेले आहेत आपले इंटरव्ह्यू, तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला एक थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. तर मी जेव्हा 2022 ला माझा इंटरव्ह्यू दिला तर तो माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि त्याच्यात मला 70 मार्क्स मिळाले. तर मग आपण इंटरव्ह्यू फेस करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत, तर हे थोडक्यात आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ज्या गोष्टी आहेत तर त्या फिअर टू फेस, म्हणजे आता आपण जेव्हा इंटरव्ह्यू फेस करतो तर तेव्हा आपल्या मनात काही बाबतीत भीती असते. तर या काही गोष्टी आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफच्या ज्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनल्सवरती खूप मोठे मोठे आकडे सांगितले जात आहेत किंवा म्हणजे खूप म्हणजे हे सगळं जे आहे तर ते म्हणजे खूप म्हणजे भीती, विद्यार्थ्यांच्या मनात भीती घालवणे किंवा म्हणजे तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टींचा जो आपला इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे किंवा आपला जो ऍक्च्युअल इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे या ज्या कट ऑफच्या चर्चा असतील तर याच्यापासून आपण जितकं शक्य होईल तितकं दूर राहायला पाहिजे. कारण आता आपण एक्झाम दिलेली आहे, तर आपल्या हातात जी गोष्ट होती अभ्यास करणं, एक्झाम देणं, ते आपण केलेलं आहे. तर मग इथून पुढे कट ऑफ किती लागेल, माझं होईल नाही होईल, त्याच्यानंतर मग मला लीडच कमी आहे किंवा काय, तर या गोष्टींचा विचार करून आता उपयोग नाहीये. तर आता आपल्या हातात काय की इंटरव्ह्यूचं चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करणं आणि इंटरव्ह्यू फेस करणं. तर त्याच्यामुळे या ज्या कट ऑफच्या चर्चा वगैरे आहेत, त्याचबरोबर रिझल्ट कधी लागेल, म्हणजे आज उद्या हे टेलिग्रामवरती तर हे खूप चालू आहे की आज रिझल्ट लागेल, उद्या लागेल, पुढच्या आठवड्यात लागेल किंवा काय, किंवा इंटरव्ह्यूचं शेड्यूल कधी येईल, काय होईल. तर सध्याच्या म्हणजे ज्या या सगळ्या चर्चा आहेत तर याच्यापासून स्वतःला जितकं दूर ठेवता येईल तेवढं आपण ठेवलं पाहिजे. आणि मग म्हणजे जेव्हा आपण या गोष्टींपासून दूर राहतो तर तेव्हाच आपले प्रिपरेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं मला वाटतं. कारण म्हणजे जितका वेळ आपण या गोष्टींमध्ये चर्चा करायला घालवतो तर तितका वेळ आपल्या प्रिपरेशनच्या याच्यातनं मायनस होत असतो आणि याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या रिझल्टवर नेहमी होतो. आणि या गोष्टी ज्या आहेत तर त्या म्हणजे आपल्याला जाणवत नाहीत पण या खूप महत्वाच्या असतात. त्याचबरोबर आता खूप जणांचा हा फर्स्ट इंटरव्ह्यू असेल, तर मग फर्स्ट इंटरव्ह्यू असल्यावर मनात भीती असते. आता ऑब्व्हियसली मी फर्स्ट इंटरव्ह्यू दिला तर तेव्हा मला पण मनात खूप भीती होती की इतक्या वेळा म्हणजे 2-3 वेळा लोकांनी इंटरव्ह्यू दिलेला असतात, त्यांना एक्सपिरियन्स असतो, पॅनलला कसं फेस करायचं, काय करायचं. तर मग फर्स्ट इंटरव्ह्यू देताना एक ती भीती असते मनामध्ये की आपण गेल्यावर म्हणजे काय होईल, काय नाही होणार, पॅनल कुठलं येईल किंवा ते कसे प्रश्न विचारतील, मला बोलता येईल नाही येईल. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपण जेव्हा असं प्रिपरेशन करतो व्यवस्थित आणि जितकं जास्त म्हणजे बोलत जातो किंवा म्हणजे आपली जी प्रिपरेशनची फेज आहे तर त्याच्यातनं हळूहळू आपला कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्ड होत असतो. त्याच्यामुळे मनातनं ही भीती तर सगळ्यात पहिल्यांदा काढून टाकायला हवी की माझा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे, मला कमी मार्क्स येतील, माझं होणार नाही, किंवा म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण मनातनं काढून टाकल्या पाहिजेत. तर इंटरव्ह्यू देताना आता जे फर्स्ट इंटरव्ह्यू आलेत, सेकंड थर्ड वालेत किंवा आमच्यासारखे जे पोस्ट होल्डर्स आहेत तर असे सगळे लोक हे एकाच लेवलवरती असतात. म्हणजे आता म्हणजे इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स असलेले लोक असतील किंवा पहिल्यांदा देणारे असतील तरी त्यांना सगळ्यांना म्हणजे पॅनल सेमच असणार आहेत किंवा जे क्वेश्चन येणार आहेत ते पण म्हणजे थोडाफार फरक असू शकतो. पण मोस्टली असं तर नाहीये ना की अगोदर तू इंटरव्ह्यू दिलाय तर तुला त्याचे आपण 5 किंवा 10 ग्रेस मार्क देणार आहे. त्याच्यामुळे जी मनात भीती असेल जे नवीन इंटरव्ह्यू देतात त्यांच्यासाठी तर ती त्यांनी पहिल्यांदा काढून टाकली पाहिजे. आणि त्याचबरोबर आता सेकंड किंवा थर्ड इंटरव्ह्यू कोणाचा असेल तर बऱ्याचदा काय होतं की एक स्टॅग्नेशन आलेलं असतं मार्क्समध्ये की मार्क्स इम्प्रूव्ह होत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणजे फोकस करायला पाहिजे की आपल्या कुठल्या चुका झालेल्या आहेत, कुठल्या चुका टाळून आपण म्हणजे मार्क्स कशी इम्प्रूव्ह करू शकतो. आणि मग त्याचबरोबर म्हणजे न घाबरता आपण इंटरव्ह्यूला फेस केलं पाहिजे. आता जो आपला इंटरव्ह्यू असतो तर त्या इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला आयोगाला आपल्याकडून काय गोष्टी अपेक्षित असतात तर ते आपण इथे थोडक्यात बघू. म्हणजे एक तर आता आपण प्री मेन्स देऊन इथपर्यंत आलेलो असतो, त्याच्यामुळे आपल्याला किती नॉलेज आहे काय, तर या गोष्टी एका लिमिट पर्यंत म्हणजे त्यांना चेक करून झालेल्या असतात की हा
म्हणजे कुठल्या सब्जेक्टचं यांना किती नॉलेज आहे काय, किंवा इतर अपेक्षित गोष्टी असतील. तर मेनली इंटरव्ह्यू मध्ये काय चेक केलं जातं की तुमचं क्रिटिकल थिंकिंग आणि सोशल अवेअरनेस वगैरे कसं आहे. तर आता म्हणजे ते तुम्हाला काही सिच्युएशन देतील, म्हणजे त्या टाईपचे क्वेश्चन विचारतील, किंवा म्हणजे सोसायटीशी रिलेटेड की तुमचा अवेअरनेस कसा आहे कुठल्या बाबतीत. तर अशा बाबतीतले जे क्वेश्चन येतात, तर म्हणजे आता हे जे काही पॉइंट्स आहेत तर ते असे पर्टिक्युलर एक शीट घेऊन बसलेले नसतात की हा क्रिटिकल थिंकिंग आहे का, सोशल अवेअरनेस आहे का काही, पण ढोबळमानाने या गोष्टी पाहिल्या जातात की आपला मेंटल अलर्टनेस कसा आहे, किंवा आपल्याला एखादी सिच्युएशन दिली की तुम्ही या पदावर अधिकारी आहात आणि तुमच्या समोर ही सिच्युएशन आली तर तुम्ही ती कशी फेस कराल. तर मग अशा म्हणजे क्वेश्चनला आपण कसं टॅकल करतो, त्याचं आपण कसं उत्तर देतो, तर याच्यातनं मग आपलं मेंटल अलर्टनेस असेल किंवा क्रिटिकल थिंकिंग वगैरे, तर या गोष्टी चेक केल्या जातात. आणि मग आपण समाजाप्रती किती संवेदनशील आहोत, किंवा मग आपण आता आपला लोकसंपर्क जास्त असतो, आपल्याला डिरेक्टली लोकांसाठी काम करायची संधी मिळते, तर त्याच्यामुळे आपण म्हणजे सोशल अवेअरनेस जो आहे आपल्यात तर तो जास्त असायला हवा. कारण आपण म्हणजे लोकांसाठी चांगलं काम करण्याची आपल्याला संधी असते, तर मग तसे सिच्युएशन देणं, तसे क्वेश्चन विचारणं हे आपण म्हणजे पाहिलेलं आहे जे प्रिव्हियस ट्रान्सक्रिप्ट वगैरे असतात त्याच्यातून. तर त्यामुळे जे आपण आन्सर करतो तर तेव्हा आपलं बॅलन्स जजमेंट असायला हवं. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम आपण पॉझिटिव्ह बोलतोय किंवा एकदमच एक्स्ट्रीम निगेटिव्ह बोलतोय तर असं नाही, तर बॅलन्स जजमेंट आपल्या उत्तरांमध्ये दिसायला पाहिजे. तर या गोष्टी आहेत. त्याचबरोबर लिडरशिप. आता एक लोकसेवक म्हणून जेव्हा तुम्ही समाजासाठी काम करत असता तर तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज तर असायलाच हव्यात, कारण आपल्याला लोकांसाठी काम करायचंय. त्याचबरोबर आपला जो सबऑर्डिनेट स्टाफ आहे तर त्यांना एकत्र घेऊन सगळ्यांसाठी काम करायचं असतं, त्याच्यामुळे लिडरशिप क्वालिटी असायला हव्यात. आणि एकदम लास्टला येतं तर इंटेलेक्च्युअल अँड मोरल इंटिग्रिटी. कारण आपले जे इंटेलेक्च्युअल म्हणजे ज्या गोष्टी आहेत तर त्या मेनली मेन्स मध्ये चेक केल्या जातात, पण काही बाबतीत असं होतं की म्हणजे काही फॅक्ट बेस्ड क्वेश्चन वगैरे असतात. तर म्हणजे समजा तुम्हाला तुम्ही ज्या एरियात राहताय तिकडचं लिंग गुणोत्तर विचारलं किंवा काय विचारलं, तर या ज्या अशा गोष्टी आहेत तर याचं फॅक्च्युअल डेटा आहे जो, तर आपण जिथे राहतो त्या जिल्ह्याचं आपल्याला माहिती पाहिजे. तर त्यामुळे म्हणजे अशा टाईपचे जे फॅक्च्युअल क्वेश्चन असतात तर मग ते त्याच्यातनं जे इंटेलेक्च्युअल म्हणजे नॉलेज वगैरे आहे तर ते आपलं चेक केलं जातं. तर मग म्हणजे मेन सांगण्याचा उद्देश काय की ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तर या आपल्या उत्तरांमधून त्यांना म्हणजे ऑब्झर्व होतात, त्याच्यामुळे आपण उत्तर देताना या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि म्हणजे जास्तीत जास्त आपलं बॅलन्स जजमेंट वगैरे कसं होईल याच्याकडे फोकस करायला पाहिजे. आता आपल्या इंटरव्ह्यू साठी काही डूज अँड डोंट्स आहेत तर ते आपण बघू. म्हणजे कुठल्या गोष्टी आपण म्हणजे इव्हन फ्रॉम प्रिपरेशन टू अवर इंटरव्ह्यू, म्हणजे जेव्हा आपण तयारी करतोय, सगळं डेटा कलेक्ट करतोय, तर त्या फेज पासून जेव्हा आपला ज्या दिवशी इंटरव्ह्यू असेल तर त्या दिवसापर्यंत आपण कुठले डूज अँड डोंट्स फॉलो केले पाहिजेत तर ते आपण पाहू. आता हे काही डूज आहेत, म्हणजे कुठल्या गोष्टी आपण फॉलो करायला हव्यात. आता जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो तर मग बऱ्याच जणांचा असा ग्रह असतो की आता इंटरव्ह्यू म्हणजे काय इतकं, म्हणजे आपण जेव्हा मेन्सला अभ्यास करत होतो तेव्हा आपण कंटिन्यू लायब्ररीमध्ये बसून एक आपल्या दिवसभराचं एक शेड्यूल असतं की इतके तास आपण असा अभ्यास करायचंय, आपल्या नोट्स, आपले बाकी सब्जेक्टचे बुक, हे सगळं आपण एकदम व्यवस्थित करत असतो. मग त्याचबरोबर जेव्हा आपण इंटरव्ह्यूची तयारी करतो तर त्याच्यासाठी सुद्धा असा स्पेसिफिक टाइम देऊन तर आपण सगळ्यात पहिल्यांदा एक सेपरेट नोटबुक बनवायला पाहिजे. कारण कसं होतं की आपण समजा ग्रुप डिस्कशन केलं किंवा काय, तर अशा गोष्टींमधून ना म्हणजे आपण जी उत्तरं तयार करतो किंवा काय तर ती टेम्पररी आपल्या लक्षात राहतात. पण म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट परमनंट लक्षात ठेवायची असेल किंवा म्हणजे त्याच्यात काही फॅक्ट्सच्या गोष्टी असतील वगैरे, तर त्याच्यासाठी एक नोटबुक बनवणं हे खूप म्हणजे मॅन्डेटरीच आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यूसाठी आपण एक सेपरेट नोटबुक बनवायला पाहिजे. आणि आता आपलं जे प्रिपरेशन आहे ते टाइम बाउंड पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता म्हणजे इंटरव्ह्यूला असं काही सिलेबस नाहीये, जसं आपल्याला मेन्सला प्रीला सिलेबस असतो तसं इंटरव्ह्यूसाठी काही सिलेबस नाहीये. तर मग त्याच्यामुळे आपण किती तयारी केली तर ती कमीच असते. त्याच्यामुळे स्वतःला एका टाइम बाउंड आणि जे टू द पॉइंट आहे स्टडी तर तो आपला असायला हवा.
कारण कसं की आपण कितीही तयारी केली तरी आपल्याला असं वाटतं अरे हे राहिलंच आहे, हे पाहिलं नाही मी, हे वाचायचं बाकी आहे, हे बाकी आहे. तर करंट वाचत असेल तर हे पण हा न्यूजपेपर वाचतोय, तो न्यूजपेपर वाचतोय, अशा खूप गोष्टी होऊन जातात. तर ना मग त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे प्रिपरेशन आहे तर त्याला असं वेगवेगळे फाटे फुटत जातात आणि वेगवेगळी वळणं लागत जातात. तर ते असं व्यवस्थित स्पेसिफिक व्हायला हवं. त्याच्यामुळे टाइम बाउंड असणं आणि टू द पॉइंट असणं, म्हणजे आपल्याला कुठले क्वेश्चनचे म्हणजे आन्सर्स तयार करायचे किंवा काय, या ज्या गोष्टी आहेत ना त्या टू द पॉइंट असायला हवेत. आणि जे आन्सर पण आहेत ना आपले तर ते पण टू द पॉइंट पाहिजेत. म्हणजे असं नाही की विचारलं एक आणि आपण भलतंच काहीतरी सांगतोय. तर त्याच्यामुळे हा पॉइंट देखील खूप महत्वाचा आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचं जे आहे त्या इंटरव्ह्यूसाठी, तर त्या प्रिव्हियस इयरच्या ज्या ट्रान्सक्रिप्ट असतात अवेलेबल, तर त्यांचं अनालिसिस करणं. आता म्हणजे खूप ट्रान्सक्रिप्ट आपल्या वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती वगैरे येत असतात. तर त्याच्यातनं आपल्याला एक अंदाज येतो की कसे क्वेश्चन विचारले जातात किंवा मग त्यांना म्हणजे एक सब क्वेश्चन कशा असतात, आपण त्याच्यावर काय म्हणजे दिले पाहिजेत आन्सर्स वगैरे. तर हे जे आहेत तर ते आपल्याला ट्रान्सक्रिप्ट मधून समजतं. आणि ह्या ज्या ट्रान्सक्रिप्ट उपलब्ध असतात किंवा होतात, किंवा तुम्ही जर अगोदर इंटरव्ह्यू दिला असेल तर तुमची स्वतःची ट्रान्सक्रिप्ट असेल, तर या जे आहेत तर त्याचं अनालिसिस करणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे उपलब्ध ट्रान्सक्रिप्ट आहेत त्याच्यात तुम्हाला दिसतात क्वेश्चन की हा तुम्ही कुठून आलात, काय करतात, किंवा जे बाकी तुमचं जे पर्सनल जर विचारलं हा तुम्ही इतके दिवस काय केलं, किंवा खूप क्लास लावला का, किंवा काय केलं, बाकी म्हणजे असे जे क्वेश्चन आले ना, तर मग आपण त्याच्या हे अनालिसिस जर आपण केलेलं असेल किंवा कोणाचे ग्रॅज्युएशनचे वगैरे प्रश्न विचारले, तर मग आपण अनालिसिस केलं की हा समजा कोणी आता माझं बीएससी अॅग्री झालंय, तर मग मी जे केलं तर जे ट्रान्सक्रिप्ट आहेत तर त्याच्यात अॅग्रीवाल्यांच्या जे सेपरेट केल्या आणि मग त्याच्यात की अॅग्रीवर काय काय विचारलं, म्हणजे ग्रॅज्युएशनवर काय काय क्वेश्चन विचारलेत आणि त्याच्यावर मग आपण टायर 2 आणि टायर 3चे काय क्वेश्चन होऊ शकतात. म्हणजे समजा कुठली तरी म्हणजे क्रॉपची व्हरायटी विचारली किंवा काय म्हणजे असं विचारलं, तर मग त्याचा दुसरा काय होऊ शकतो, त्याच्या पुढच्या लेवलचा क्वेश्चन काय होऊ शकतो, असं थोडंसं आपण स्वतःला ग्रिल केलं पाहिजे, थोडं ब्रेन स्टॉर्मिंग केलं पाहिजे. याच्यातनं काय आपली तयारी चांगली होते. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की बोलणं. आता इंटरव्ह्यू, आता प्री आणि मेन्सला काय होतं, आपल्याला बोलायची गरज नाही, आपण वाचतोय, आपल्या ब्रेन मध्ये जाते आणि ते आपण पेपरवरती उतरवतोय, किंवा जे एमसीक्यू आहे तर तिथे आपण ते अप्लाय करतो. पण इंटरव्ह्यू मध्ये तसं नाहीये. इथे तुम्ही कितीही तयारी करा, पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू फेस करता तर तेव्हा तुम्ही काय बोलता, कसे बोलता, तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आता आपल्यात म्हणजे बऱ्याचदा म्हणजे मॅक्सिमम मुलांचं काय असतं की लायब्ररीत अभ्यास करत असतात, मग सोशल कॉन्टॅक्ट इतका नसतो, त्याच्यामुळे जी बोलण्याची सवय आहे ती कमी झालेली असते, किंवा म्हणजे आता बोलण्यात कमी प्रमाणात आपण बोलत असतो. तर त्याच्यामुळे आता जे प्रिपरेशन फेज याच्यात भरपूर बोललं पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण काही चर्चा करत सुटतोय, पण एक बोललं पाहिजे. आणि त्याचबरोबर म्हणजे आता आपण इंटरव्ह्यू फेस करतोय असं स्वतःला ट्रीट केलं पाहिजे की कंटिन्युअसली समजा मित्रांशी बोलतोय, घरच्यांशी बोलतोय, तर आता स्वतःला असं त्या फ्लो मध्ये आणि त्या फेज मध्ये कंटिन्यू ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे बोलण्याची प्रॅक्टिस पाहिजे. त्याचबरोबर ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग. काही लोकांना बोलताना कॉन्फिडंट वाटत नसेल किंवा मग काही म्हणजे अडथळे येतात किंवा काय, तर त्यांच्यासाठी एक असतं की तुम्ही आरशात बघून बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे सगळ्यात पहिली फेज ती आहे की स्वतःकडे बघून बोलणं, किंवा आपला आय कॉन्टॅक्ट होतोय का बोलताना, किंवा आपण इकडे तिकडे बघतोय किंवा काय करतोय. तर या गोष्टी आहेत ना, जेव्हा तुम्ही आरशात बघून स्वतःशी बोलता तर तेव्हा चांगल्या प्रकारे आपल्याला समजतात. त्याचबरोबर तुम्ही तुमचे ऑडिओ रेकॉर्ड करू शकता, कारण आता सगळे लोक अँड्रॉइड वापरतात. इव्हन जे नाही वापरत त्यांच्या पण फोनमध्ये हे असतं की आपण ऑडिओ आपला स्वतःचा रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे स्वतःलाच काहीतरी क्वेश्चन म्हणजे इंटरव्ह्यू रिलेटेडच की क्वेश्चन विचारणे, त्याचे आन्सर्स आपण रेकॉर्ड करणे. मग त्याच्यातनं रेकॉर्ड केल्यावर आपल्याला कळतं की आपण कुठल्या टोन मध्ये बोलतोय, कुठे आपल्याला पॉज घ्यायला पाहिजे, कुठे आपण म्हणजे सरळ बोलायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत ते ह्या रेकॉर्डिंग मधून दिसतात. त्याचबरोबर व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करू शकता. म्हणजे जर तुम्हाला आरशात बघून बोलणं पॉसिबल होत नसेल तर हा पण एक ऑप्शन आहे. पण त्याच्यातनं आपल्याला म्हणजे आपण कसे बोलतो, हातवारे किती होत आहेत, काय होत आहेत, तर ह्या गोष्टी म्हणजे आपण मॅनेज करू शकतो.
त्याच्यामुळे बोलण्याची प्रॅक्टिस पाहिजेच. आता माझं पर्सनली सांगायचं झालं तर मी आता म्हणजे प्रिपरेशन घरी केलेलं आहे मॅक्सिमम, म्हणजे जे होतं फेज ते. तर त्याच्यामुळे असं सोशल कॉन्टॅक्ट माझा खूप कमी होता. पण इंटरव्ह्यूची तयारी करताना मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे फोकस केलं होतं व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे जी बोलण्याची प्रॅक्टिस वगैरे, तर मग हे ऑडिओ वगैरे रेकॉर्ड करणं, आरशात बघून बोलणं किंवा असं घरच्यांशी वगैरे चर्चा करणं, मित्रमैत्रिणींशी, तर याच्यातनं जी बोलण्याची प्रॅक्टिस आपली होत असते, तर याचा आपल्याला फायदा होतो. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मग त्याच्यामुळे जे आपण बोलण्यावर फोकस करायला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे इथे इन्फॉर्मेशन, डेटा कलेक्शन, म्हणजे आता आपल्याला आपला जिल्हा, आपलं ग्रॅज्युएशन, आपली हॉबी, या ज्या गोष्टी आहेत याच्यावर क्वेश्चन येतात हे माहिती आहे. तर मग त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असेल, जो डेटा असेल, तर तो आपण कलेक्ट करत असतो, तर तो करायला पाहिजे. आणि इव्हन मग बरेचदा मुलं काय करतात की हे मी कलेक्ट करतोय, ते कलेक्ट करतोय, म्हणजे सगळी गोळा करत जातात माहिती, पण त्यांचं बोलणं राहून जातं. मग त्याच्यामुळे काय होतं की 2 वह्या भरल्या, 4 वह्या भरल्या, पण त्याला ऍक्च्युअल बोलताच येत नाहीये. समजा तुम्हाला काहीतरी विचारलं आणि ते व्यवस्थित शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्या समोरच्याला पण तेवढं चांगलं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळं याच जे आपण इन्फॉर्मेशन किंवा डेटा आहे, तर याच सोबतच बोलण्याची प्रॅक्टिस पण तितकीच इम्पॉर्टंट, इव्हन जास्त इम्पॉर्टंट बोलण्याची प्रॅक्टिस आहे. आता पूर्ण वाक्यात बोलणं किंवा फॉर्मल बोलणं, याची आपल्याला सहसा सवय नसते. कोणी विचारलं आपल्याला, जेवला का रे, जेवली का, तर आपण काय म्हणतो, हो जेवलो. तर मग आपण म्हणजे हे जे असे क्वेश्चन असतील, तर इथून सुरुवात करायला पाहिजे की पूर्ण वाक्यात आपण कसं आन्सर देऊ शकतो किंवा फॉर्मली आपण कसं बोलू शकतो. आपले मित्रमैत्रिणी असतील, आपले घरचे असतील, तर त्यांच्याशीच आपण हळूहळू असं फॉर्मल बोलणं, किंवा म्हणजे असं नाही की आपण कंटिन्यू तसंच बोललं पाहिजे, पण त्या फ्लो मध्ये राहण्यासाठी आणि आपल्या स्वतःला ती सवय लावण्यासाठी या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यामुळे जे काही आपल्याला कोणी प्रश्न विचारेल, तर त्याचे आपण पूर्ण वाक्यात उत्तर द्यायची सवय लावायला पाहिजे. की हो, माझं हात जेवण आत्ताच झालं किंवा काय, असं नाही फक्त हो, म्हणजे अशी उत्तरं देणं आपण सॉरी. तर जेव्हा आपण असं पूर्ण वाक्यात आत्तापासून सवय लावतो, तर तेव्हा अचानक म्हणजे आपला इंटरव्ह्यू आपण फेस करतोय आणि तेव्हा कोणीतरी काहीतरी विचारलं, असं एकेरी उत्तर देणं आपल्याकडून टाळलं जातं. कारण बऱ्याचदा ती सवय असेल तर ते नॅचरली होऊन जातं आपल्याकडून, आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आत्तापासूनच तशी सवय आपण लावायला पाहिजे. आता येतं ऍक्च्युअल इंटरव्ह्यू जो आहे आपला, तर तेव्हा आपण म्हणजे काय डूज फॉलो केले पाहिजे. जर आपला ड्रेसिंग आणि अपिअरन्स जो आहे, तर तो एकदम फॉर्मल आणि व्यवस्थित असायला पाहिजे. त्याचबरोबर आता इंटरव्ह्यू मध्ये आय कॉन्टॅक्ट हा खूप मुलांचा कन्सर्न असतो की आपण आय कॉन्टॅक्ट किती मेंटेन करावा, कसा करावा. तर ऍक्च्युली जे समोर पॅनल मेंबर असतील, तर त्यांच्याशी आपण व्यवस्थित आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायला पाहिजे. असं नाहीये की एकाने प्रश्न विचारला आणि आपण फक्त त्याच व्यक्तीकडे बघून बोलतोय किंवा त्या सरांकडे, मॅडमकडे बघून बोलतोय असं कंटिन्युअसली एकाच डिरेक्शनला. तर ते असं मोनोटोनस नको वाटायला. तो एक संवाद असतो आणि ते तसं त्यांना पण फील व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांशी आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे काही लोकांना सवय असते बोलताना असं वरती बघून बोलणं किंवा बाहेरच बघणं, इकडे तिकडे बघणं, तर या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. आणि जे पूर्ण पॅनल मेंबर्स असतील, तर त्या प्रत्येकाशी आपण आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे त्यांना प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा व्यक्ती माझ्याशी बोलतोय किंवा माझ्याशी बोलतीये अशा. त्याच्यामुळे आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं हे पण गरजेचं आहे. पण त्यानंतर बॉडी लँग्वेज, आपली जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्यातनं आपला कॉन्फिडन्स दिसायला पाहिजे, पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही दिसला पाहिजे. म्हणजे आपली बॉडी लँग्वेज आहे ती कशी ठेवणं, हे त्याची प्रॅक्टिस पण ती आपण आतापासून करायला पाहिजे. की बसणं उठणं कसं पाहिजे. आपण जेव्हा डोअर ओपन करून आतमध्ये येतो, तिथून त्या चेअरवर बसेपर्यंत ते आपल्याला ऑब्झर्व करत असतात. तर त्याच्यामुळे आपली जी बॉडी लँग्वेज आहे, तर ती म्हणजे त्याच्यात थोडं हंबलनेस, काइंडनेस दिसायला पाहिजे. पण असं नाही की आपण एकदमच असं थांबून गेलोय आणि मग म्हणजे तर इतकं पण हे नको वाटायला, व्यवस्थित वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे आणि आपण हातवारे किती करतो, काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून ऑब्झर्व केल्या जातात. त्याच्यामुळे काही लोकांना सवय असते बोलताना खूप अशा गोष्टी करत असतात, तर त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि एकदमच असं पायावर पाय टाकून बसलाय किंवा हात असे करून बसले, तर ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे. म्हणजे एक फॉर्मल बिहेवियर जे आहे तर ते आपलं असायला पाहिजे. आणि आपल्या बॉडी लँग्वेज मधून या गोष्टी लगेच त्यांच्या लक्षात येतात. आता ते इतके सिनियर लोक असतात, त्याच्यामुळे आता म्हणजे समजा मी पायावर पाय टाकून बसले, किंवा बऱ्याच लोकांना पाय हलवायची सवय असते चेअरवर बसल्यावर, मग ते पाय कंटिन्युअसली हलवत असतात. तर मग त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं की हे पॅनिक झालेले आहेत. आणि मग जे समोरून ते अजून ग्रिल करतात आणि मग अजूनच पॅनिक होऊन जातं आणि
मग म्हणजे आपला तो सगळा इंटरव्ह्यू खराब होऊन जातो. तर त्याच्यामुळे आपली जी बॉडी लँग्वेज आहे तर ती खूप इम्पॉर्टंट असते. मग व्यवस्थित बसणं, म्हणजे आत आल्यापासून ज्या काही मॅनर्सच्या गोष्टी आहेत त्या पण आपण फॉलो केल्या पाहिजेत. म्हणजे नॉक करून आत येणं, मे आय कम इन विचारणं, आल्यावर पण म्हणजे डिरेक्टली जाऊन चेअरवर न बसणं, की जेव्हा आपण आतमध्ये येऊन थांबतो तर चेअरच्या साईडला उभं राहणं, जेव्हा ते बसा म्हणतील तेव्हा बसणं, या ज्या गोष्टी आहेत तर याची पण आपण हळूहळू सवय लावायला पाहिजे स्वतःला. कारण आपल्याला म्हणजे इतकं फॉर्मल वागायची सवय नसते, पण जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो तेव्हापासून या गोष्टींवर पण जर आपण लक्ष दिलं तर आपला जो इंटरव्ह्यूचा दिवस आहे तर त्या दिवसापर्यंत ह्या म्हणजे नॅचरली आपण त्या करून जातो. म्हणजे असं आर्टिफिशियल काही वाटत नाही त्या गोष्टींचं. त्याच्यामुळे आपली बॉडी लँग्वेज व्यवस्थित असणं, हातवारे प्रमाणात करणं, समोर आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं किंवा पाय असे व्यवस्थित ठेवून बसणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपण फॉलो करायला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे आता एंट्री केली मग तो टाइम जो असेल त्याच्यानुसार गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून या गोष्टी, मग हे सगळं आपण मेंटेन करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर म्हणजे जे आपली स्माईल आहे ती फेसवरती अशी स्मित हास्य असायला पाहिजे, ना की असं एकदम दात काढून हसताय किंवा एकदम असं सिरियस फेस करून बसलेत. तर या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजेत. कारण कसं की याच्यातून पण आपली पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होत असते. आणि जर आपण खूपच सिरियस वगैरे बसलो तर त्यांना वाटतं की हे पॅनिक झालेत. तर मग आता बऱ्याचदा काय होतं की पॅनल कडून आपल्याला कम्फर्टेबल फील केलं जातं, पण बऱ्याचदा तसं होत पण नाही. मग त्याच्यामुळे म्हणजे आपण एक कॉन्फिडंट राहणं आणि एक म्हणजे गेल्यावर पण थोडंसं चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणं, ह्या गोष्टी म्हणजे आपली पर्सनॅलिटी जास्त रिफ्लेक्ट करतात. तर त्याच्यामुळे याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे. टू द पॉइंट आन्सर्स. आता समजा तुम्हाला काहीतरी विचारले की तुम्ही या भागातून येता, तिथल्या समस्या सांगा. तर मग मी या भागातून इकडून इथून येतो, हे होतो ते होतो, अशी जी पार्श्वभूमी आहे तर ती न सांगता तुम्ही डिरेक्टली आता समस्या विचारल्यात ना तर अशा इनलिस्ट करून काय काय समस्या आहेत त्या अशा 4-5 पॉईंट मध्ये तुम्ही सांगितलं पाहिजेत. म्हणजे इकडचे तिकडचे काही बोलत बसण्यापेक्षा डिरेक्टली जो क्वेश्चन आहे तर त्याच्यावर म्हणजे परफेक्ट आन्सर जे आहे तर तिथे आपण म्हणजे आन्सर द्यायला पाहिजे ना. म्हणजे किती बोलायचं, काय बोलायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यामुळे आपले टू द पॉइंट आन्सर पाहिजेत. आता म्हणजे ग्रॅज्युएशनचे वगैरे क्वेश्चन असतील तर काय होतं की आपल्याला कधी कधी आन्सर्स येत नाहीत. तर मग समजा तुम्हाला कुठली डेफिनेशन विचारली किंवा टेक्निकल डिग्री असेल आणि समोर पॅनलमध्ये कोणाचं टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तर त्यांनी विचारलं काही आणि आपल्याला ते आठवत नसेल किंवा येत नसेल तर आपण काहीतरी बोलतोय वेगळंच आणि मग ते टू द पॉइंट त्यांना वाटत नाही की यांचं टू द पॉइंट आहे वगैरे. तर मग ते लक्षात येतात या गोष्टी लगेच. तर त्याच्यामुळे तसं न करता ज्या गोष्टी विचारल्यात तर त्याच्यावर परफेक्ट आन्सर आपल्याला देता आलं पाहिजे. आणि इव्हन जरी आपल्याला ते आठवत नसेल तर आपण एकदम म्हणजे पोलाइटली म्हटलं पाहिजे की सॉरी सर, सॉरी मॅडम, मला आता हे आठवत नाहीये पण मी गेल्यावर ते पाहतो किंवा पाहते. तर त्याच्यामुळे म्हणजे याच्यातनं हे चेक केलं जातं की तुम्ही किती खरं बोलताय, किती खोटं बोलताय किंवा येत नाहीये तरी आपलं सांगायचं काहीतरी, तसं नाही. तर आणि आता अजून एक की बोलण्यात आदर आणि हंबलनेस या गोष्टी असायला पाहिजेत. म्हणजे येस सर, येस मॅडम, ओके सर, ओके मॅडम. तर हे जे अशा फॉर्मल गोष्टी आहेत ते आपल्यापेक्षा इतके सिनियर असतात तर त्याच्यामुळे त्यांना थोडंसं आदराने बोलणं, हंबलपणे बोलणं, तर या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत ना. की म्हणजे आपण त्यांच्याशी कुठल्या एखाद्या पॉइंटवर समजा आपलं एकमत नाही झालं तरी त्यांना आपण असं उद्धटपणे काही रिप्लाय नाही करू शकत ना. तर त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ते फॉर्मल बोलणं किंवा आदराने बोलणं तर याची सवय देखील तुम्ही आतापासून लावायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नॅचरली तुमच्याकडून झाल्या पाहिजेत. असं त्यांना पण असं कळून नाही आलं पाहिजे की तुम्ही हे प्रिटेंड करताय पण तसं काही ऍक्च्युअल तुमची पर्सनॅलिटी नाहीये. तर या गोष्टी लक्षात येतात लगेच. तर त्याच्यामुळं असं हळूहळू अगोदरपासून ह्या गोष्टींची सवय लावली ना तर ते म्हणजे फायदेशीर राहतं. तर हे आहे आदर, हंबलनेस वगैरे या गोष्टी. तर ऍक्च्युअली आपल्या उत्तरांमधून पण हे दिसायला पाहिजे. आता काही डोंट्स आहेत. म्हणजे इव्हन प्रिपरेशन करताना आणि इंटरव्ह्यू प्रत्यक्षपणे फेस करताना आपण कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, अवॉइड केल्या पाहिजेत पूर्णपणे. तर हे आहेत काही की एका शब्दात उत्तर देणं. म्हणजे काहीतरी क्वेश्चन विचारला आणि आपण की तुमच्या भागात तुम्ही समजा पुणे जिल्ह्यातून येता किंवा सातारा जिल्ह्यातून येता तर तुमच्या भागात लिंग गुणोत्तर किती आहे.
तर आता या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डिरेक्टली असं नाही सांगायचं की हा माझ्या भागात एवढं 914 आहे, 912 आहे किंवा जे असेल ते. तर मग असं डायरेक्ट 914 असा एक शब्द नाही तुम्ही बोलले पाहिजेत. तुम्ही ते पूर्ण वाक्यात सांगितलं पाहिजे की हा माझ्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर हे इतकं इतकं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे हे एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या क्वेश्चनची अशी पूर्ण वाक्यात उत्तरं दिली पाहिजेत. असं एका शब्दात किंवा खूप असं 2-3 शब्दात असं उत्तर नाही दिलं पाहिजे. ते पूर्ण वाक्यात पाहिजे. पण ते टू द पॉइंट असायला हवं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून आपल्याला जायला लागतं. त्याचबरोबर इंग्लिश स्लँग आता काही लोकांना सवय असते की म्हणजे काही लोकांना नाही, नॉर्मली आपल्या सगळ्यांनाच सवय असते. आपण मराठी इंग्लिश असे मिक्स वर्ड वापरतो. तर काही स्लँग आपण नॅचरली आपल्या बोलण्यात येतात. तर मग त्या असं की हा ओके अच्छा हे ते म्हणजे असे जे काही इंग्लिश स्लँग असतील मराठी बऱ्याचदा असे प्रादेशिक भाषेतले आपले काही शब्द येतात. तर ह्या गोष्टींवर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे अशा गोष्टी आहेत तर त्या आपल्या उत्तरांमध्ये किंवा आपल्या बोलण्यात दिसायला नको. कारण आपण तिथे एक फॉर्मल इंटरव्ह्यू फेस करतोय. त्याच्यामुळे ते बोलणं फॉर्मल असायला हवं ना की त्याच्यात आपण असे वेगवेगळे स्लँग वगैरे वापरतोय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे आहे ती म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. बरेचदा कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स याच्यामधली जी छोटीशी लाईन आहे तर ती आपल्याला कळत नाही. तर ती कधी कधी आपण ती क्रॉस करून जातो की समजा काहीतरी विचारलंय आणि आपल्याला येत नाहीये पण तरी आपल्याला वाटतं की हा माझं हे बरोबरच आहे आणि आपण ते एकदम रेटून सांगत असतो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आणि ते पॅनलच्या लक्षात येतं आणि याच्यावरून मग ते आपला इंटरव्ह्यू पूर्ण खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही आन्सरमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये ओव्हर कॉन्फिडंट असणं ही चुकीची गोष्ट आहे. आपल्या बोलण्यात कॉन्फिडंट असायलाच पाहिजे पण ओव्हर कॉन्फिडंट नको. कारण ज्या गोष्टी तुम्हाला खात्रीपूर्वक माहिती आहेत तर त्याच तुम्ही बोलल्या पाहिजेत. किंवा ज्याच्यावर तुम्हाला म्हणजे शुअर आहे तुम्ही पूर्ण अशा गोष्टी आणि ज्याला तुम्हाला डाऊट आहे किंवा काय तर ते तुम्ही मेन्शन करायला पाहिजे की सॉरी सर, सॉरी मॅडम, मला याच्याबद्दल असं पूर्ण आठवत नाहीये पण इतकं इतकं आठवते किंवा याच्यात मला इतकं मी 100% शुअर नाहीये पण मला एवढं एवढं वाटतंय. म्हणजे जे असेल ते ऑनेस्टली आपण सांगितलं पाहिजे. आणि जे ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा खूप ग्रिल केलं जातं की हा याच्यात ओव्हर कॉन्फिडन्स दिसतोय. मग अजून काय काय क्वेश्चन विचारले जातात आणि मग सगळं इंटरव्ह्यू जो आहे तो वेगळ्याच डिरेक्शनने जातो. बायसनेस आता हे वेगळं सांगायची गरज नाहीये. कारण जे आपलं बॅलन्स जजमेंट आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे प्रशासनामध्ये देखील. कारण इथे आपण एक लोकसेवक म्हणून म्हणजे एक सोसायटीला सर्व करत असतो. त्याच्यामुळे आपले जे पर्सनल ओपिनियन असतील किंवा काय तर याचा आपण इथे एक हे नाही केलं पाहिजे. कारण आता समजा तुम्हाला विचारलं आता हे मराठा आरक्षणाचं खूप सुरू आहे तर तुमचं काय मत आहे तर मग इथे तुम्ही डिरेक्टली असं नाही बोललं पाहिजे की हा मराठ्यांना कशाला आरक्षण द्यायचंय किंवा काय. तर हे एकदमच निगेटिव्ह झालं किंवा हा हा लगेच द्यायलाच पाहिजे, खूप गरज आहे असे. तर हे असे उत्तर नाही दिले पाहिजे. ते एक बॅलन्स पाहिजे की तुम्ही का सपोर्ट करताय तर त्या उत्तरांना तुमच्या घटनात्मक आधार किती आहे की हा घटनेत आरक्षणासाठी काय तरतुदी आहेत, त्याच्यात काय काय मेन्शन केले की कुठल्या आधारावर आपण आरक्षण देऊ शकतो किंवा काय. आणि त्याचबरोबर मराठा समाजातली जी लोक आहेत त्यांची सध्याची कंडिशन काय, कुठले आयोग नेमले, त्यांचे अहवाल काय आहेत. तर या त्यांच्या ज्या फॅक्च्युअल गोष्टी असतील तर ह्या अशा आपण टू द पॉइंट मांडल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या उत्तरात बायसपणा त्यांना पण जाणवला नाही पाहिजे की हा असं वाटलं पाहिजे अभ्यासपूर्वक उत्तर आहेत किंवा अभ्यासपूर्वक बोलणं आहे. नाही की असं एकदम स्वतःचे पर्सनल ओपिनियन त्यांना सांगणं की मला हे असं वाटतं, मला एकदमच हे वाटतं ते वाटतं. तर या गोष्टी आपण म्हणजे जाणीवपूर्वक अवॉइड करायला पाहिजेत. आता हे आरक्षणाचं एक एक्झाम्पल झालं. तशा खूप म्हणजे असे बऱ्याचदा असे क्वेश्चन येतात की ज्याच्यावर आपलं ओपिनियन एकदम निगेटिव्ह असतं किंवा काय किंवा पॉलिटिकल क्वेश्चन असतील. तर हा तुमचं या नेत्याबद्दल म्हणजे जे काही मंत्री असतील त्यांनी काहीतरी निर्णय घेतला आणि मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे वगैरे. तर जरी आपल्याला कोणाची आयडियोलॉजी पटत नसेल किंवा म्हणजे व्हॉट एव्हर मे बी युअर ओपिनियन्स पण ते आपल्या उत्तरांमध्ये तसे रिफ्लेक्ट नाही झाले पाहिजेत. कारण आपण एक लोकसेवक आहोत, एक अधिकारी म्हणून ते आपल्याकडे बघत असतात. तर त्याच्यामुळे ते बायस आपलं अजिबात नसायला पाहिजे. तर हे काही पॉइंट्स आहेत. फेकाफेकी करणं मी मगाशी सांगितलं तसंच की जे आपल्याला माहिती आहे तर ते कॉन्फिडेंटली मांडणं. पण जे माहिती नाहीये त्याच्याबद्दल एकदम रेटून हा हे असंच आहे ते तसंच आहे असं नाही आपण केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आपण फेकाफेकी करणं एकदमच
टाळलं पाहिजे किंवा पूर्ण नाहीच करायला पाहिजे, मी तर या मताची आहे. कारण या गोष्टी लक्षात येतात, आपल्याला जरी जाणवलं नाही तरी त्या त्यांच्या लक्षात येतात. आणि मग त्याच्यामुळे बऱ्याचदा होतं की काही लोकांना खूप कमी मार्क्स येतात किंवा काय, मग ते बाहेर येऊन म्हणतात माझा इंटरव्ह्यू असा झाला तसा झाला पण मला मार्क्सच नाही आले, असंच नाही झालं तसंच नाही झालं. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे जे येतंय ते व्यवस्थित सांगणं, जे येत नाहीये ते म्हणजे हंबलनेस दाखवून आपण मान्य करणं की हा मला हे आता आठवत नाहीये सर, मी गेल्यावर चेक करेल किंवा काय, हे अशा गोष्टी आपण बोलायला पाहिजेत. किंवा अचानकच गप्प बसणं, म्हणजे काहीतरी विचारलंय आणि आपल्याला आठवत नाही असं एकदम बसणं की मला आठवतच नाही, ब्लँक झाल्यासारखं होतं. पण ते असं हे पण चुकीचं आहे की एकदम काहीतरी क्वेश्चन आला आणि तुम्हाला तो टॅकलच करता येत नाही तर तुम्ही गप्पच होऊन गेला. तर तिथे थोडंसं तुम्हाला प्रसंगावधान राखून बोललं पाहिजे की म्हणजे की आठवत नाहीये, येत नाहीये, जितकं येत आहे तेवढं प्रामाणिकपणे सांगणं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे. तर त्याच्यामुळं आता ती एक प्रशासनात म्हणजे अपेक्षित क्वालिटीच आहे. तर त्याच्यामुळं तुमच्या इंटरव्ह्यू पासूनच ते चेक करणार ना की तुम्ही किती प्रामाणिकपणे सांगताय किंवा काय करताय. तर त्याच्यामुळं फेकाफेकी करणं, गप्पा बसणं एकदमच एक्स्ट्रीम गोष्टी झाल्या दोन्ही, तर त्या पण आपण अवॉइड करायला पाहिजेत. त्यानंतर येतं क्वेश्चन पूर्ण ऐकणे. काही लोकांचं कसं असतं की मी तयारी केली आहे व्यवस्थित आणि त्यांनी काहीतरी क्वेश्चन विचारला, मग सुरुवातीचे 2-3 शब्द ऐकून त्यांना असं वाटतं ए हा मी हे केलंय, मला येतंय, मग ते पूर्ण क्वेश्चन व्हायच्या आताच उत्तर सुरू करतात. तर मग ते पॅनलला म्हणजे व्यवस्थित नाही ना वाटणार की आपण काहीतरी बोलतोय, आपल्याला कसं वाटेल आपण काहीतरी बोलतोय आणि आपल्याला मध्येच कोणीतरी इंटरप्ट केलं आणि स्वतःच सांगायला लागलं, तर तो असा अपमान वाटतो ना आपल्याला पण. मग ते तेवढे सिनियर लोक आहेत, त्यांच्या समोर बोलताना देखील आपण या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे ना की ते काहीतरी विचारतायत तर क्वेश्चन पूर्ण होऊ द्या. म्हणजे क्वेश्चन विचारतायत तर सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित ऐकून घेणं आणि त्याच्यानंतर मग आपण आपले आन्सर देणं हे पण इम्पॉर्टंट आहे. कारण एक अपमानाची भावना पण नको त्यांच्या मनात यायला की हा मला बोलूच देत नाहीये किंवा काय. आणि इव्हन आपल्या बाबतीत पण असं होतं की आपण आन्सर देतोय पण ते ऐकूनच घेत नाहीयेत. थोडं आन्सर दिलं की लगेच दुसरा क्वेश्चन येतोय, थोडंसं त्याच्याशी बोललं की परत लगेच दुसरा क्वेश्चन येतोय. त्याच्यातनं पण मग आपण एकदम आपला कॉन्फिडन्स लो करून घेणं किंवा असं की हे माझं तर ऐकतच नाहीये, त्यांना माझं ऐकायचंच नाहीये किंवा काय. तर ह्या गोष्टी आपण म्हणजे आपल्या मनात नाही आणल्या पाहिजेत. आता ते कधी कधी काय करतात की ग्रिल करायचं असेल किंवा आपण असं केल्यावर समोरचा माणूस काय रिएक्ट करतोय हे पण ते चेक करत असतात. तर त्याच्यामुळे क्वेश्चन पूर्ण ऐकणं, त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या बाबतीत जरी असं झालं तरी शांतपणे जे विचारत जातील त्याचे जितकं ऐकून घेतील तेवढे आन्सर देणं हे आपल्या हातात आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण करायला पाहिजेत. क्वेश्चन ऐकू आला नाही तर काय किंवा समजलं नाही, आता आपल्याला नॉर्मली काय सवय असते की आपण समजा आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा घरच्यांशी कोणाशी तरी बोलतोय आणि आपलं क्वेश्चन आन्सर काहीतरी सुरू आहे आणि त्यांनी विचारलं काहीतरी क्वेश्चन विचारला आणि तो आपल्याला ऐकू आला नाही, तर आपल्याला एक नॅचरली सवय असते की हे असं करणं. तर आपण हे पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे, कारण आपण एक फॉर्मल इंटरव्ह्यू देत असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठला क्वेश्चन ऐकू नाही आला किंवा समजला नाही तर तुम्ही ते म्हणजे तसं विचारलं पाहिजे की सॉरी सर किंवा सॉरी मॅडम मला हा क्वेश्चन समजला नाही किंवा तुम्ही क्वेश्चन रिपीट करू शकता का, मला पूर्ण ऐकू आलं नाही. तर हे आपण जेवढं हंबलपणे बोलू तर ते तेवढं समजून घेतात. असं नाहीये की तू माझं का ऐकलं नाही आता मी विचारणारच नाही, असं काही ते बोलणार नाहीयेत ना आपल्याला. त्याच्यामुळे जर आपल्याला काही ऐकू आलं नाही किंवा समजलं नाही तरी अशा गोष्टी करणं किंवा त्यांना इग्नोर करणं हे नाही केलं पाहिजे. तर एक हंबलपणे आपण त्यांना विचारलं पाहिजे की सॉरी सर मला क्वेश्चन समजला नाही किंवा मला तो पूर्ण ऐकू आला नाही, तुम्ही रिपीट करू शकता का. ते म्हणजे रिपीट करतील तेवढं ते समजून घेतात आपल्याला. त्याच्यामुळे ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना याच्यातनं आपली पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते आणि मग त्या गोष्टी त्यांच्याकडून चेक केल्या जातात की म्हणजे हा समोरचा माणूस कसा आहे किंवा समोरची मुलगी समोरचा मुलगा जो आहे तो कसा आहे. तर त्याच्यामुळे ह्या एकदम मायन्यूट गोष्टी आहेत, आपल्याला वाटत पण नाही याचा इतकं इम्पॉर्टन्स आहे, पण या गोष्टी त्यांच्याकडून पाहिल्या जातात. आणि मग आपण किती मेंटली अलर्ट आहे किंवा आपले थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग किती आहे ते आपण म्हणजे असं अचानक एकदम बाउन्सर क्वेश्चन आला तर त्याच्यावर आपण काय रिॲक्ट करतोय. इव्हन आपल्याशी रिलेटेड काहीच क्वेश्चन नसेल, समजा तुमचं ग्रॅज्युएशन एक आहे म्हणजे जिल्हा वेगळा आहे हे वेगळं आहे, पण तुम्हाला तिसराच काहीतरी क्वेश्चन विचारला तर मग त्यांचं पण एक हे असतं ना की बघू एक बाउन्सर टाकून की काय रिॲक्शन येते. तर मग असे जे क्वेश्चन वगैरे येतील तर त्याच्यावर आपण म्हणजे एकदम व्यवस्थित रिॲक्ट केलं पाहिजे ना की बाउन्सर आला आणि मला काही सुचत नाहीये, आपण एकदम वेगळंच काहीतरी रिॲक्ट होऊन जातो. आणि
या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा अचानक होत नाहीत. तर याच्यासाठी एक सुरुवातीपासून स्वतःला तसं डेव्हलप करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे आतापासूनच असं प्रत्येक दिवशी असं हे करायचं की हा आता माझा इंटरव्ह्यू येऊ द्या आणि मी मी तयार आहे त्याच्यासाठी, असं स्वतःला सांगणं किंवा तसं स्वतःला बनवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता अजून महत्वाची गोष्ट आहे डेटा कलेक्शन अँड प्रिपरेशन. आता आपली ओव्हरऑल जी प्रॅक्टिस आहे म्हणजे इंटरव्ह्यूची, तर त्याच्यात आपल्याकडे प्रॉपर डेटा जर नसेल तर आपण बोलूच शकत नाही ना, किंवा आपली तयारी व्यवस्थित नसेल तर आपल्याला ती उत्तरच देता येणार नाही. मग ते असं जनरलाइज बोलल्यासारखं होतं. मग काय फरक आहे इंटरव्ह्यू देणारे आणि नॉर्मल जे विद्यार्थी आहेत त्यांच्यातला? तर त्याच्यासाठी आपल्याकडे आपला जो डेटा आहे तर तो एकदम व्यवस्थित आपण कलेक्ट केला पाहिजे. पण असं नाही की फक्त डेटाच कलेक्ट करत चाललोय, पण डेटा कलेक्शन पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता याच्यासाठी आपल्याला डेटा कलेक्शनसाठी तर आपण काय काय डेटा महत्वाचा आहे किंवा काय, तर या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे सुरुवात कुठून करायची किंवा काय, तर सगळ्यात महत्वाचं जे आहे आपला प्रोफाईल. तर आपलं मेन्सच्या वेळी आपण जे प्रोफाईल अपलोड केलेलं असेल तर ते प्रोफाईल त्यांच्या समोर असतं, त्याच्यावर आपलं नाव ते झाकलेलं असतं, पण बाकी जे प्रोफाईल आहे ते त्यांच्या समोर असतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं लक्ष तर त्यांचं त्या प्रोफाईलवर जातं. पण त्याच्यात ज्या गोष्टी प्रॉमिनंटली दिसत आहेत तर त्याच्यावर पहिले ते क्वेश्चन असणार. ही आपली तयारी असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे जे आपलं प्रोफाईल आहे त्याचा बारकाईने अभ्यास आपण करायला पाहिजे की एकदम म्हणजे त्याच्यात आपण काय काय मेन्शन केलेल्या गोष्टी आहेत किंवा काय, तर ते आपण व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. तर प्रायोरिटी जी आहे तर प्रोफाईलची, तर ती कशी असायला पाहिजे? आता प्रोफाईल मध्ये काय असतं, आपला ऍड्रेस असतो, करंट ऍड्रेस असतो, गावाकडचा परमनंट ऍड्रेस असतो, त्याचबरोबर आपले ग्रॅज्युएशनचे डिटेल्स असतात की आपण शाळेपासून डिग्री किंवा काय कुठपर्यंत कुठल्या कॉलेजमधून कुठल्या युनिव्हर्सिटीतून केलंय त्या सगळ्या गोष्टी असतात. त्याचबरोबर जे आपलं वर्क एक्सपिरियन्स असेल कोणाचा किंवा काय, त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रोफाईलमध्ये असतात. त्याच्यामुळे प्रोफाईलचं व्यवस्थित स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यात प्रायोरिटी आपण ठरवली पाहिजे की कुठल्या गोष्टींना किती प्रायोरिटी द्यायची. आता सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी आहे ती आपले प्रादेशिक जे आहेत तर त्याच्यावर दिली पाहिजे आपण. कारण सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन काय येतं, आपण एंट्री केली आतमध्ये गेलो तर पहिला क्वेश्चन विचारतात या बसा, कुठून आलात तुम्ही, किंवा इंट्रोड्यूस करा स्वतःला, नाव न सांगता तुमची ओळख करून द्या. तर मग अशा याच्यात आपलं सांगणं काय येतं की हा मी म्हणजे नाव न सांगता ओळख करून द्यायची, तर मी या भागातून आलोय, माझं शिक्षण इथे झालं, माझं हे तिथे झालं. तर मग पहिलं वाक्य काय येतं आपलं की मी या जिल्ह्यातून या तालुक्यातून या गावातून आलोय. तर त्याच्यावर मग त्यांचे पुढचे क्वेश्चन जातात की हा कुठल्या जिल्ह्यातून आलाय, ठीक आहे, मग त्या जिल्ह्याच्या समस्या काय किंवा गाव तालुका समस्या काय, कुठले पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा काय, म्हणजे हिस्ट्रीमध्ये काही प्रॉमिनंट घटना घडल्या असतील तुमच्या भागात तर त्या गोष्टींवर क्वेश्चन जातात. तर त्याच्यामुळे आणि किंवा मग असं काय प्रेक्षणीय स्थळं असतात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किंवा पर्यटन स्थळं, या सगळ्या गोष्टी, अजून काही राजकीय घडामोडी हे. तर मग किंवा काही जिल्ह्यांमध्ये अशा वेगवेगळे पॅटर्न राबवले जातात प्रशासनात, तर त्या पॅटर्नची माहिती तुम्हाला पाहिजे तुम्ही जर तिथून असाल तर. त्याचबरोबर म्हणजे तुमचे कलेक्टर, म्हणजे आता हे या सगळ्यांचं काय की जिल्हा तालुका गाव याच्याशी जर आपल्याला डेटा कलेक्शन करायचंय, सगळ्यात महत्वाचं काय की हे जिल्हानिहाय काही पुस्तकं आहेत, तर हे अशा टाईपचे बुक्स अवेलेबल असतात की याच्यात म्हणजे हे प्रत्येक जिल्ह्याचं ऑलमोस्ट मिळून जातं. तर त्याच्यात तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या जिल्ह्याचा एक ओव्हरव्ह्यू मिळून जातो की क्षेत्रफळ किती किंवा स्थळं कुठली आहेत, पाण्याचे सोर्स, शेती, हे ते बाकीचे म्हणजे सगळ्या गोष्टी. तर ही जी अशी पुस्तकं आहेत तर ती आपण म्हणजे रेफर करू शकतो. त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस, झेडपीच्या वेबसाईट्स हे आपण महत्वाचा सोर्स असतात. कारण आपल्या जिल्ह्यात कुठल्या योजना राबवल्या जातात किंवा एकदम सध्या काय सुरू आहे काय, तर या वेबसाईटवर आपल्याला म्हणजे चांगली माहिती मिळते आणि अपडेटेड वेबसाईट असतात. तर त्याच्यामुळे आता सध्याचं काय आहे तर ते आपल्याला कलेक्टर ऑफिस वगैरे या ज्या झेडपीच्या वेबसाईट आहेत त्याच्यावरून कळतं. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट असते की ती न्यूजपेपर. आता आपण करंट वगैरे वाचत असतो किंवा इंटरव्ह्यूसाठी आपण स्पेशली न्यूजपेपर रीड करत असतो. तर तो न्यूजपेपर रीड करताना जी लोकल पुरवणी आहे तर ती आपण म्हणजे फॉलो केली पाहिजे. आता सकाळ ला वगैरे असे किंवा लोकमतला म्हणजे बऱ्याच न्यूजपेपरला लोकल पुरवण्या येतात, प्रभातला वगैरे.
तर आपल्या भागातली जी लोकल पुरवणी आहे तर ती आपण रेफर केली पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला खूप गोष्टी क्लिअर होतात, की म्हणजे आपले पालकमंत्री किंवा आपल्या जिल्ह्यातनं कुठले आमदार आहेत, खासदार आहेत, बाकीचे काही म्हणजे अधिकारी कोणते आहेत, काय आहेत. तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या अशा लोकल न्यूज वाचून किंवा कुठल्या समस्या जास्त आहेत, सध्या काय चालू आहे आपल्या भागात, तर या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या ह्या लोकल पुरवण्या ज्या आहेत ना त्यातनं आपल्याला कळतात. आता आपण काय की प्रिपरेशन करताना पुण्यात वगैरे राहत असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला गावाकडचा जो टच आहे तो थोडासा म्हणजे आपण डिस्कनेक्ट झालेलो असतो तेव्हा त्या गोष्टींपासून. त्याच्यामुळे मग हे जे लोकल पुरवणी वगैरे असतील तर याच्यातनं आपल्याला म्हणजे ते कनेक्ट करायला हेल्प होते. आणि जे पॅनल मेंबर्स असतात तर ते एक सिनियर वगैरे असतात आणि त्यांना ते एक म्हणजे टच असतो त्यांचा की ग्रामीण भागात काय चाललंय किंवा म्हणजे त्यांनी काम केलेलं असतं इतकं. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचा स्वतः जो त्या एरियातून येतो त्याबद्दल त्याला किती माहिती आहे, कितपत त्या समस्यांची जाण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांच्याकडून चेक केल्या जातात. त्याच्यामुळे आपण जिकडून येतो तर त्या गोष्टी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटीवर केल्या पाहिजेत. आता त्याच्यानंतर जी आपली सेकंड प्रायोरिटी आहे तर ती आपलं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. कारण कसं आहे आपण 4-5 वर्ष एखाद्या डिग्रीसाठी देतो तर त्याच्यातलं आपल्याला किती नॉलेज आहे हे पण त्यांच्याकडून चेक केलं जातं. की आता समजा आपल्या प्रोफाईलवर आपले कॉलेज, स्कूल याची जी नावं मेन्शन असतील तर मग त्या नावांपासून पण काही प्रश्न तयार होतात. समजा काहीतरी तुमचं म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं असेल तर मग ते भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत तर त्यांच्याकडे क्वेश्चन जाणार. किंवा मग अजून बाकीचे तुमचे समजा आता माझी MPKV युनिव्हर्सिटी होती तर मग तिकडून महात्मा फुलेंवर क्वेश्चन जाणं हे आपल्याला अगोदर माहिती असतं की आपलं इथं प्रोफाईल. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्या आपण जेव्हा प्रोफाईलचा व्यवस्थित अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतात. तर त्याच्यामुळे ते एकदम मॅन्डेटरी आहे. तर मग आपण त्या अगोदरच प्रेडिक्ट केलेले जे क्वेश्चन आहेत ना तर ते अचानक आल्यावर आपला कॉन्फिडन्स थोडासा वाढतो की हा बाबा याची मी तयारी केली आणि ते विचारले. त्याच्यामुळे हे जे नावं वगैरे आहेत स्कूल, कॉलेज वगैरे, युनिव्हर्सिटी तर याची आपण तयारी करायला पाहिजे. त्याचबरोबर ग्रॅज्युएशन मध्ये आपण जे शिकतो त्या बेसिक गोष्टी तरी ऍटलिस्ट आपल्याला यायला पाहिजेत. कारण आपण 4-5 वर्ष आपल्या आयुष्याची एखाद्या डिग्रीसाठी दिलेत आणि आता आपण प्रिपरेशन करताना त्या गोष्टी पूर्ण विसरून गेलोय तर हे खूप निगेटिव्हली घेतलं जातं त्यांच्याकडून. मग असं होतं की हा तुम्ही शासनाचे पैसे वायाला घालवले, शासनाची समजा तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे करून आला किंवा दुसरी टेक्निकल डिग्री घेऊन आला आणि त्यातलं तुम्हाला काहीच येत नाहीये. मग ते ऑब्व्हियसली म्हणतात की तुम्ही एक सीट वाया घालवली किंवा तुम्ही एका म्हणजे चांगल्या विद्यार्थ्याचं नुकसान करून म्हणजे हे इथे आलात किंवा तुमच्या ऐवजी दुसरे कोणीतरी तिथे ऍडमिशन घेतलं असतं आणि त्या फील्डमध्ये करिअर केलं असतं. तर त्याच्यामुळे ह्या अशा क्वेश्चनसाठी पण आपण रेडी असायला पाहिजे. आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत समजा आता माझी ऍग्रिकल्चरमध्ये डिग्री आहे तर बेसिक डेफिनेशन्स असतील किंवा कुठल्या प्लांटच्या व्हरायटी वगैरे किंवा आपल्या भागात जे प्रयोग केले जातात किंवा काय तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना तर त्या तुम्हाला यायलाच पाहिजेत. आणि तसं प्रिपरेशन तुम्ही अगोदरपासूनच करायला पाहिजे. तर टेक्निकल डिग्री असेल तर वेगवेगळ्या टर्म्स असतील. आता AI वगैरे इतकं आलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्या आपण प्रिपेअर करायला पाहिजे स्वतःला अगोदरपासून. मग अचानक काही क्वेश्चन आले तर ते आपण फेस करू शकतो. कारण आता ग्रॅज्युएशन जे आपलं ते आपण तिथं 4 वर्ष दिलेली आहेत. आता ती एवढी सगळी तयारी करणं इतकं कमी दिवसात पॉसिबल नाहीये. पण एक त्याचा ओव्हरव्ह्यू असणं किंवा वरचेवर तरी आपल्याला ते माहिती पाहिजे. आता एकदम डीप मध्ये जाऊन ते विचारणार नाहीये की हा एकदमच हे इतकं खोलीत जाऊन सांगा किंवा काय. वरच्यावर तरी निदान आपल्याला पाहिजे. नाही तर आपण असं नाही बोललं पाहिजे की हा सर आता 4 वर्ष झाली डिग्री होऊन मला आता आठवतच नाहीये किंवा काय. तर अशी उत्तरं आपण देणं अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे या गोष्टींचा देखील अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. आता पुढची गोष्ट आहे तुमची हॉबी. हा जो एरिया आहे हा खूप चांगला आपण म्हणजे आपला इंटरव्ह्यू जो आहे तर तो आपल्याला पाहिजे त्या दिशेने गाईड करणं असं जे म्हटलं जातं ना तर याच्यासाठी म्हणजे हॉबी एक चांगलं हे आहे. कारण मॅक्सिमम टाइम तर विचारलंच जातं की हा तुमची हॉबी काय. असं खूप रेअरली होतं की हॉबीच विचारली नाहीये एखाद्याला. किंवा मग हॉबी विचारल्यावर कोणाचा कुठला स्पोर्ट असेल किंवा काय तर मग त्याची आपली तयारी व्यवस्थित पाहिजे. कुठला स्पोर्ट्स असेल तर मग त्याच्यात कुठले गेम्स होतात, कुठले अवॉर्ड्स दिले जातात, तुमचा फेवरेट प्लेअर कोण, बाकीचे काही रूल्स असतील गेमचे वगैरे त्या गोष्टी विचारणार. आता काही हॉबी अशा असतात किंवा गायन वगैरे की हा गाऊन दाखवा, स्केचिंग वगैरे असेल तर स्केच काढून दाखवा वगैरे. अशा हॉबीज ज्या आहेत ना तर त्या आपण तिथे एक्सप्रेस करू शकतो आणि म्हणजे त्याच्यावर एक आपलं म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करून घेऊ शकतो. पण आता अशा गोष्टी आहेत पेंटिंग वगैरे
किंवा रिडिंग आहे किंवा बाकी स्पोर्ट्समध्ये काही असेल किंवा कुकिंग, गार्डनिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या आपण तिथे त्यांना करून नाही दाखवू शकत. तर त्याच्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन कसे येणार की समजा तुमचं रिडिंग आहे तर कुठले बुक्स वाचले, कुठल्या टाईपचं वाचन करता किंवा काय करता. तर मग अशी तयारी आपण अगोदरपासून केली पाहिजे की मला फिक्शनल आवडतं वाचायला, मला म्हणजे वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या वाचायला आवडतात किंवा मला म्हणजे कोणाची बायोग्राफी वाचायला आवडते. असे आपण एक स्वतः ते पहिल्यांदा डिफाईन करायला पाहिजे की मला नक्की काय आवडतं. आणि असं अजिबात नाही केलं पाहिजे की मग सांगायला एकदम चांगली हॉबी आहे म्हणून मी काहीतरी सांगतोय. तर बऱ्याच लोकांना वेब सिरीज वगैरे पाहायला आवडतं, चित्रपट पाहायला आवडतो, तर मग ते तसं ऑनेस्टली सांगतात. मग असं नाही केलं पाहिजे की ही हॉबी एकदम भारी वाटते म्हणून मी ही सांगणार आहे. आपल्याला ऍक्च्युअल ज्या गोष्टी आवडतात आणि आपण त्या गोष्टींना तेवढा वेळ देतो, म्हणजे ते करतो, तर ती गोष्ट आपण सांगायला पाहिजे. ज्या आपण प्रिटेंड करायला गेलो की हे सांगितल्यावर माझं इम्प्रेशन चांगलं पडेल बरं का म्हणून मी हे सांगतोय, तर मग ते आपण कुठेतरी अडकतो त्या तशा क्वेश्चन मध्ये. आणि मग त्याच्यामुळे जे आहे ना, ते ऑनेस्ट तुमचं जे असेल, खरंच हॉबी आहे, खरंच तुम्ही वेळ देतायत, हे करतायत, तर त्या गोष्टी तुम्ही बोलायला पाहिजे. आणि मग एक पॉझिटिव्ह आपला इंटरव्ह्यू जो आहे तर तो त्या दिशेने आपल्याला नेता येतो. की आता काही लोकांना म्हणजे ट्रेकिंग वगैरे करायला आवडतं, मग ते तसं म्हणजे सांगितलं जातं की मग त्याच्यावर क्वेश्चन येतात की कुठले ट्रेक केले. आता कसं म्हणजे आपला जो इंटरव्ह्यू आहे तर तो म्हणजे पॉझिटिव्ह वेने नेण्यासाठी आपल्याला हॉबीचा चांगला उपयोग होऊ शकतो. आता वेगवेगळे स्पोर्ट्स वगैरे असतील तर आता महिलांचा काय सहभाग आहे, म्हणजे कोणी कसं योगदान दिलं काय, तर हे आपण गोष्टी आपण व्यवस्थित बघून जायला पाहिजेत. आता तुमची हॉबी कुठली याच्यावर म्हणजे ते क्वेश्चन डिझाईन होतात किंवा काय काय आपण विचारू शकतो हे ठरवू शकतो. त्याच्यामुळे आता याच्यावर असं जनरलिस्टिक काही नाहीये, एक स्पेसिफिक हॉबी कुठली आहे काय त्याच्यानुसार ते क्वेश्चन ठरले असतात. त्याच्यामुळे असं सगळ्यांसाठी एकच आहे असं नाहीये. पण जी हॉबी आहे ती सांगणं आणि त्याची एक व्यवस्थित बेसिक तयारी ठेवणं, की जर तुमची खरंच हॉबी आहे, पेंटिंग वगैरे असेल, तर तुमचे त्याच्यात कुठले ब्रश असतात, कुठले कॅनव्हास असतात, काय काय वापरतात, काय कलर कसे म्हणजे हे होतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही त्या गोष्टींना तेवढा वेळ दिला पाहिजे. त्यानंतर जो आपला पोस्ट प्रेफरन्स आहे आणि आपला जॉब प्रोफाईल आहे तर ते म्हणजे मॅक्सिमम वेळा विचारला जाणारा क्वेश्चन आहे. म्हणजे खूप कमी वेळा आहे की असं विचारलं जात नाही की तुमचा पोस्ट प्रेफरन्स काय. तर मग आता आणि बऱ्याच मुलांच्या डोक्यात असा डाऊट असतो की आपण मेन्सच्या वेळी जे टिक केलेले असतात पोस्ट, तर तोच प्रेफरन्स असतो का किंवा तोच सांगायला पाहिजे का, तर तसं नाहीये. जर तेव्हा आपण जे टिक केलेलं असतं ते की आपण एलिजिबल आहे त्या पोस्टला म्हणून तसं केलेलं असतं. आता त्यांनी आपल्याला विचारलं आपला पोस्ट प्रेफरन्स काय, तर जो आहे तो आपण व्यवस्थित सिरियली सांगितला पाहिजे. आणि जर इन केस त्यांनी असं विचारलं की इथे तुम्ही असं असं मार्क केलंय आणि आता असं सांगताय, तर मग आपण तेव्हा असं ऑनेस्टली सांगितलं पाहिजे की सर तेव्हा ते मी कुठल्या पोस्टला इलिजिबल आहे असं विचारल्यामुळे मी असं केलंय, पण माझा ऍक्च्युअल पोस्ट प्रेफरन्स असा आहे. पण असं शक्यतो विचारत नाही. मग पोस्ट प्रेफरन्स विचारल्यावर मग हाच सिक्वेन्स काय आहे, समजा कोणाच्या DYSP वगैरे नसेल, म्हणजे स्पेशली मुलींना, तर ते विचारतात की तुमची हाईट म्हणजे वाटते व्यवस्थित, कारण ते मेन्शन असते आपल्या याच्यावर, मग तुम्ही DYSP प्रेफरन्स का नाही दिला. किंवा मुलांना पण असं विचारलं जाऊ शकतं. किंवा मग असंही होऊ शकतं की तुम्ही ग्रामीण भागातून आलाय आणि मग तुम्ही CO वरती टाकलंय किंवा SST वरती टाकलंय, बाकी जे ग्रामीण भागातले जे पोस्टिंग आहेत ते खाली टाकलेत, मग तुम्ही असं का केलं. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ना ते पण येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण ही तयारी पण करायला पाहिजे. त्यानंतर पोस्ट प्रेफरन्सला काय की आपण पहिले 5 प्रेफरन्स सांगितले आणि मग त्याच्यानुसार त्यांनी विचारलं की तुमचं पहिला DC आहे ना, मग सांगा DCची काय कामं असतात, काय काय कामं त्यांना करायला लागतात. त्याच्यानुसार मग निदान पहिले 6-7 जे आपले प्रेफरन्स आहेत ना त्याची आपण म्हणजे कामं काय आहेत, पोस्टिंग कसं असतं काय, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण तयारी करायला पाहिजे. की म्हणजे डिपार्टमेंट कुठले आहे, कुठल्या पोस्टचं, म्हणजे महसूल असेल, ग्रामविकास असेल, नगरविकास असेल, शिक्षण असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण तयारी व्यवस्थित करायला पाहिजे. मग आपल्याला ते जस्टिफाय करता यायला पाहिजे की मी DCज का वर दिली किंवा BDOज का इथे दिली किंवा म्हणजे जे काही वॉट एव्हर तुमचं असेल, किंवा DYSPs का इथे दिली तिथे दिली, तर हे तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे की मी माझ्या पर्सनॅलिटीनुसार किंवा मला ज्या भागातून आलंय त्याच्यासाठी काम करायचं म्हणून मी असा प्रेफरन्स दिला, तसं दिला. तर ह्या गोष्टी आहेत ना त्या म्हणजे पर्सन टू पर्सन डिफरंट असतात. तर त्याच्यामुळे आपण ते स्वतःला अनुसरून त्याची उत्तरं तयार करायला पाहिजेत की माझं बॅकग्राऊंड कसं आहे आणि मला काय हवंय त्याच्यानुसार मी हे केलेलं आहे. आणि मग ते आपल्याला समोरच्याला पटवून देता आलं पाहिजे. त्यामुळे पोस्ट प्रेफरन्स एक त्याच्यासाठी महत्वाचा ठरतो. त्यानंतर एक आहे की जॉब प्रोफाईल.
समजा काही लोकांनी त्यांना वर्क एक्सपिरियन्स असेल तर ते तसं मेन्शन केलं असेल की मी इतके इतके वर्ष इथे इथे सर्व्हिस केलेली आहे आणि ते तुमच्या प्रोफाईलमध्ये मेन्शन असेल, तर मग ते मेन्शन असल्यामुळे त्याच्यावर पण इंटरव्ह्यू जाऊ शकतो की तुम्ही इतकं काम केलंय, मग इकडे काय येत आहे परत, तिकडं म्हणजे एवढ्या वर्ष सर्व्हिस केली, तिथला एक्सपिरियन्स हे ते, म्हणजे असे वेगवेगळे त्याच्यावर एन नंबर्स ऑफ क्वेश्चन होऊ शकतात. त्याच्यामुळे ती पण तयारी आपण करायला हवी. त्याचबरोबर आता बऱ्याचदा काय होतं की म्हणजे वर्क एक्सपिरियन्स असेल तर मग ती तुमच्याकडून म्हणजे तुमच्याकडे पाहण्याचा थोडासा दृष्टिकोन असतो की हा एक्सपिरियन्स आहे, मग थोडेसे अजून वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात. तर त्याच्यामुळे आपण जे प्रोफाईलवर मेन्शन केलंय तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं, आता ही प्रायोरिटी म्हणजे मॅन्डेटरीज आहे, ते त्याच्यावरच आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे एक आहे. आता खूपदा आपल्याला ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. तर हे मी अगोदर मगाशी तुम्हाला जे रिझर्वेशन बद्दल विचारलं तो एक तुमचा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन होता. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन येतात तर याला आपण कसं टॅकल करतोय ते महत्वाचं ठरतं. आता असं जे आपलं ओपिनियन आहे तर त्यात आपल्याला बायस पण अजिबात नाही दिसला पाहिजे की एकदम एक्स्ट्रीम निगेटिव्ह एकदम पॉझिटिव्ह असं नाही वाटलं पाहिजे, ते एकदम बॅलन्स पाहिजे. तर त्याच्यामुळे ओपिनियन बेस्ड जे क्वेश्चन आहेत तर ते एकदम व्यवस्थित आपण टॅकल करायला पाहिजेत. रिझर्वेशन असेल किंवा कास्ट सिस्टीम आहे आपल्या देशातली, पॉवर्टी वगैरे, याच्यावर जर तुम्हाला ओपिनियन बेस विचारलं, किंवा भ्रष्टाचाराचं तर एकदम आहेच आपल्या प्रशासनात की हा तुम्ही आता अधिकारी होणार, मग तुम्ही हे करणार, सिस्टीम अशी आहे तशी आहे, तर ते आपल्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात की आपण म्हणजे किती हे बोलतोय. तर त्याच्यामुळे असे जे क्वेश्चन आहेत ना ते आपल्या लक्षात यायला पाहिजेत आणि त्यानुसार आपण त्यांची उत्तरं द्यायला पाहिजेत. त्यामुळं आपलं जे ओपिनियन आहे तर ते इथं मॅटर करतं. म्हणजे एकदम पर्सनल ओपिनियन मांडणं हे पण काही योग्य नाहीये, ते बॅलन्सच असायला हवं. काही हायपोथेटिकल क्वेश्चन पण येतात. म्हणजे समजा तुम्हाला काहीतरी सिच्युएशन दिली की हा तुम्ही इथे इथे तहसीलदार आहे आणि एक मोर्चा आला किंवा काय आलं, असे काही सिच्युएशन दिल्या, काही हायपोथेटिकल क्वेश्चन विचारले की तुम्ही हे हे असतात तर असे जे क्वेश्चन आहेत तर त्याला आपण कसं डील करतो ते पण महत्वाचं आहे. याच्यातनं जे आपला अलर्टनेस आहे किंवा थिंकिंग वगैरे किंवा आपला सोशल अवेअरनेस, आपल्या समाजाप्रती आपण किती म्हणजे आपल्याला जागरूकता किती आहे किंवा त्यांच्याबद्दल आपण म्हणजे किती सद्भावनेने विचार करतोय, तर या सगळ्या गोष्टी आहेत ना याचा पण इथे विचार केला जातो. त्याच्यामुळे समोरचा क्वेश्चन कसा येतोय तो विचारण्यामागे त्यांचं काय इंटेन्शन असू शकतं, या गोष्टी आपण थोड्याशा म्हणजे लक्षात घेऊन उत्तर द्यायला पाहिजेत. एकदमच असं जनरलिस्टिक ओपिनियन नाही द्यायला पाहिजे. कारण कसं आहे, एक आपण म्हणजे एक अधिकारी म्हणून इंटरव्ह्यू द्यायला जातो आणि ते आपल्याकडे त्याच दृष्टीने बघत असतात. त्यांना काय की सिलेक्ट करायचं असतं आपल्याला, असं नाही की हा सगळ्यांना रिजेक्टच करायचे. सिलेक्ट करण्यासाठी आपल्यात त्या क्वालिटीज आहेत का हे त्यांना चेक करायचं असतं. त्याच्यामुळे असं जनरलिस्टिक उत्तर देण्यापेक्षा की आपण एक स्पेसिफिक फॅक्ट बेस असं आपलं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण जे काही बोलतो तर त्याच्यात आपल्याला तथ्य वगैरे काही फॅक्च्युअल गोष्टी, केस स्टडीज वगैरे त्या इन्क्लूड करून आपल्याला सांगता यायला पाहिजे की अशी अशी सिच्युएशन इथे आली होती आणि त्यांनी असं केलं वगैरे. म्हणजे जे केस स्टडीज वगैरे ते पण आपण आपल्या आन्सरमध्ये इन्क्लूड करू शकतो. आता काही म्हणजे कॉमन क्वेश्चन असतात की तुम्हाला प्रशासनात काय यायचंय किंवा तुमचा प्लॅन बी काय, किंवा स्वॉट अनालिसिसवर असेल की तुमचे 5 चांगले गुण सांगा, 5 वाईट गुण सांगा. तर मग असे जे क्वेश्चन आहेत ना हे सगळ्यांसाठी एक जनरलिस्टिक असतात. त्याच्यावर मग आपण अगोदरपासून तयारी करायला पाहिजे की तुम्हाला प्रशासनात काय यायचंय विचारलं, मग तुम्ही एकदम सांगताय ते पण त्यांना व्यवस्थित वाटलं पाहिजे. असं नाहीये की काहीतरी सांगतोय की हा मला समाजसेवक व्हायचंय म्हणून यायचंय, असं नाहीये की काहीतरी इथे आहे, मला 4 लोकांसाठी काम करता येते, काम करण्याची डायव्हर्सिटी आहे, ती प्रायव्हेट मध्ये नाहीये. तर मग हे आपलं उत्तर जे आहे ना ते आपल्याला जस्टिफाय करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे हे जे असे जनरल क्वेश्चन असतील तर ते आपण कसे टॅकल करतो ते पण इम्पॉर्टंट होतं. आता म्हणजे बऱ्याचदा काय असतं की ग्रॅज्युएशन आणि आपला इंटरव्ह्यू किंवा आपली जी मेन्स आहे याच्यात ना खूप गॅप झालेला असतो. मग तो आपण कसं जस्टिफाय करतोय ना ते पण इम्पॉर्टंट असतं. आता जनरली काय होतं की आपण गेल्यावर ते विचारतात कुठून आला आणि तुम्ही स्वतः इंट्रोड्यूस करा. इंट्रोड्यूस केल्यावर मग आपण सांगितलं या वर्षी माझी डिग्री झाली किंवा ते प्रोफाईलवर मेन्शन असतंच. मग तेव्हा ते ऑब्व्हियस विचारणार की हा तुमची 2012, 2015, 2020 ला डिग्री झालीये, मग तिथून तुम्ही आता 25 पर्यंत काय केलंय बाबा. तर मग हा जो मधला गॅप आहे 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, तर तो आपण किती व्यवस्थित जस्टिफाय करतोय तर ते आपण म्हणजे त्याच्यावर पण फोकस करायला पाहिजे की सर मी म्हणजे जॉब केला असेल तर मी सुरुवातीला जॉब केला, मग प्रिपरेशन केलं, किंवा मग म्हणजे मी सुरुवातीला UPSC केलं किंवा मेन्स दिल्या, प्री दिले, हे केलं ते केलं, तर ते व्यवस्थित आपल्याला जस्टिफाय करता यायला पाहिजे.
त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन नंतर काय केलं हे आपण असं हे करू शकतो. त्यानंतर प्लॅन बी. आता बऱ्याच लोकांकडे ना काहीच प्लॅन बी नसतो, पण ऍक्च्युली हे विचारलं जातं की तुमचा प्लॅन बी काय, किंवा तुम्ही आता इकडे आलात, तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे केलं किंवा काय केलंय, मग तुम्ही ती डिग्री म्हणजे त्याचा काय उपयोग करून घेणार प्रशासनामध्ये, हा पण क्वेश्चन असू शकतो की तुमच्या पदवीचा आपल्या प्रशासनात आल्यावर काय उपयोग, किंवा तुम्ही ते तिथे जे नॉलेज वगैरे असेल तर त्याचा इथे काय उपयोग करून घेणार. तर हे असे क्वेश्चन आहेत ना, हे जनरलिस्टिक असतात की समजा माझं ऍग्रिकल्चर आहे, कोणाचं तरी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, कोणाचं वेगळं बॅकग्राऊंड आहे, तर त्या सगळ्यांना हे क्वेश्चन असू शकतात. त्याच्यामुळं अशा क्वेश्चनची एक वेगळी लिस्ट बनवणं, तर हे आपण करायला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठून येतात, ट्रान्सक्रिप्ट मधून. जेव्हा आपण ट्रान्सक्रिप्ट बघतो त्याच्यानुसार आपण क्वेश्चन सेग्रिगेट करायला पाहिजेत की म्हणजे जनरल क्वेश्चन कोणते आहेत, प्रादेशिक क्वेश्चन काय आहेत, जिल्ह्याचे वगैरे असतील तर ते. त्याचबरोबर ग्रॅज्युएशनवर काय काय क्वेश्चन विचारले, हे जे आहेत ना ते आपण असे क्वेश्चन वेगवेगळे इनलिस्ट करायला पाहिजेत. असे वेगवेगळे क्वेश्चन आपण इनलिस्ट करायला पाहिजेत की हा जिल्हा, ही पदवी, ही आपली हॉबी. हे असे आपण जेव्हा वेगवेगळे क्वेश्चन काढतो मग त्याच्यावर आपल्या लक्षात येतं की हे आहेत. त्याच्यानंतर एक जनरल क्वेश्चन असतील आपले काय, तर ते काढणं, मग त्याच्यानुसार क्वेश्चन आन्सर अशा फॉर्मॅटमध्ये तयारी करणं हे पण इम्पॉर्टंट राहतं. त्याच्यामुळे जे आपण ट्रान्सक्रिप्टचा अभ्यास करतो ना त्याच्यातनं ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळं जसं आपण प्री आणि मेन्ससाठी PYQ अनालिसिस करतो तसं इंटरव्ह्यूसाठी पण ते एकदम मस्ट आहे. आणि मग याच्यातनंच मग आपण म्हणजे आपल्याला एक डिरेक्शन मिळते की हा या डिरेक्शनने आपण जायला पाहिजे वगैरे, या गोष्टी आहेत. आता स्वॉट अनालिसिस आहे, याच्यात विचारले तुमचे पॉझिटिव्ह काय आहेत, निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत. तर इथं आपण असं नाही केलं पाहिजे की ज्या पॉझिटिव्ह म्हणजे प्रशासनात एक म्हणजे ऑफिसरमध्ये काय पॉझिटिव्ह पॉईंट पाहिजेत हे आपण डायरेक्ट सांगणं, हे असं नाही करायला पाहिजे. आपल्या पर्सनॅलिटीमध्ये या गोष्टी आहेत आणि या गोष्टी माझ्या विकनेस आहेत, तर मी त्याच्यावर म्हणजे ते ऑनेस्टली सांगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जर समजा आपण काहीतरी विकनेस सांगितला तर मग आपण ते जे विकनेस आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी काय करतोय, त्यावर आपण काय कृती करतोय हे पण सांगणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. की सर हा माझा विकनेस आहे, मला या गोष्टींची भीती वाटते आणि ती भीती घालवण्यासाठी मी हे असं करतोय. समजा कोणाला राग येत असेल जास्त तर ते सांगितलं की सर मला काही बाबतीत ना असं पटकन राग येतो, पण याच्यासाठी मी आता मेडिटेशन करते किंवा काय. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही म्हणजे अशा स्पेसिफिक करायला पाहिजेत की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचे स्ट्रेंथ काय, ते विकनेसेस काय, त्याच्यानुसार मग हे डिफर होत असतं. हे अशा काही जनरल गोष्टी आहेत. आता एक करंट अफेअर्स आपल्या तयारीमध्ये. आता इंटरव्ह्यू म्हटलं की एक असं परसेप्शन आहे की हा करंटच वाचायचं, न्यूजपेपरच करायचा, तेवढंच विचारतात, खूपच विचारतात. तर तसं काय, आता त्याची डेप्थ किती पाहिजे, करंट ज्या गोष्टी आहेत. आता आपल्या इंटरव्ह्यूचं जेव्हा शेड्यूल येतं त्याच्यानंतर मग जो एक महिना असेल म्हणजे शेड्यूल आल्यावर आपला इंटरव्ह्यू समजा काहीतरी आता ऑक्टोबर मध्ये डेट आहे, तर मग ऑक्टोबर मध्ये लास्टला आपली डेट आहे, तर मग त्याच्या महिन्यातल्या पूर्ण करंट गोष्टी आहेत तर त्या आपण चांगल्या करायला पाहिजेत. आता 4 महिन्यापूर्वीच्या गोष्टी ते आता विचारणार नाहीयेत असं मोस्ट प्रोबेबली तर नाही. कारण कसं, ज्या गोष्टी जास्त चर्चेत म्हणजे आहेत चर्चेत तर त्या त्यांच्याकडून विचारल्या जातात. किंवा आता तुम्ही इंटरव्ह्यू ज्या दिवशी आहे त्या दिवशी एक न्यूजपेपर ओव्हरलुक करून जाणं, त्याच्या आदल्या दिवसाचं न्यूजपेपर तुम्ही वाचलेलं पाहिजे. म्हणजे त्या आठवड्यातलं ते रोजचेच न्यूजपेपर तुमच्या वाचण्यात आलेले पाहिजेत. तर मग ज्या दिवशी इव्हन आपला इंटरव्ह्यू आहे तेव्हा पण आपण न्यूजपेपर ओव्हरलुक करून जाणं ते पण गरजेचं असतं. कारण ते पॅनल मेंबर्स जे सिनियर लोक असतात त्यांना सवय असते सकाळचं न्यूजपेपर वाचायची. त्यांनी काहीतरी न्यूज वाचली ती त्यांच्या लक्षात आहे, मग ते तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काहीतरी क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यामुळे जेव्हा आपला इंटरव्ह्यू आहे तर तेव्हाचा जो एक महिना आहे तेव्हाचं जे करंट आहे तर ते एकदम व्यवस्थित करणं. त्यात पण एकदमच असं खूप वाचायचं असं नाही, त्याला पण एक लिमिट आपण ठरवून द्यायला पाहिजे. आणि त्यात आपण कधीपर्यंत करायचं ते आता सांगितलं त्यानुसार डेप्थ किती असावी याचे पण आपण स्वतःला एक लिमिट ठरवून द्यायला पाहिजे. की हा पॉइंट आहे, आता सध्या आरक्षणाचं चालू आहे तर मला याच्याबद्दल काय काय माहिती. आणि आता समजा करंटमध्ये काहीतरी गोष्ट चालू आहे मग त्याच्याबाबत ज्या घटनात्मक तरतुदी काय आहेत त्याच्यात म्हणजे करंटमध्ये असलेल्या मुद्द्याच्या बेसिक म्हणजे त्याला आपण कशाचा आधार देऊन बोलू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर ह्या म्हणजे घटनात्मक आधार काय त्या गोष्टीला, किंवा म्हणजे कुठले कायदे आहेत का काय, तर ह्या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजेत. त्याचबरोबर
करंटमध्ये म्हणजे खूप जास्त करणं किंवा त्याच्यावरच फोकस करणं हे पण चुकीचं आहे. कारण याच्याबरोबरच ज्या आपल्या बाकीच्या गोष्टी आपण अगोदर पाहिल्या, की जिल्हा, ग्रॅज्युएशन, हॉबी वगैरे, तर ह्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याला आपण करंट सोबत कसं रिलेटेड करतोय. म्हणजे समजा तुमची काहीतरी हॉबी आहे आणि करंटमध्ये म्हणजे काहीतरी त्या हॉबीशी रिलेटेड समजा कुठला तरी स्पोर्ट आहे, चेस वगैरे तुम्ही सांगितला आणि मग न्यूजमध्ये आता सध्या चालू आहे, की कोणी कोणी कुठली स्पर्धा जिंकली, मग ते न्यूजपेपरला आलं. मग त्या गोष्टींना करंटशी रिलेटेड करणं तुम्हाला जमायला पाहिजे. जसं आपण मेन्सला वगैरे करत असतो, की जीएस आपण करंटमध्ये रिलेट करून बोलणं. तर हे म्हणजे इथं आहे, की जे आपलं प्रादेशिक वगैरे गोष्टी आहेत, ज्या ग्रॅज्युएशन किंवा हॉबीच्या गोष्टी आहेत, तर त्या करंटशी रिलेट करणं किंवा मग असे जे ज्वलंत मुद्दे असतील म्हणजे चालू असतात ते, तर त्या आपण डेप्थमध्ये करणं, पण त्याला पण एक लिमिट ठरवून दिलं पाहिजे आपण. आता टाइम मॅनेजमेंट. आपलं मेन्स प्रीचं कसं असतं, की आपण दिवसभर जाऊन लायब्ररीत बसतो, अभ्यास करत असतो दिवसभर. म्हणजे 7, 8, 10 तास करत असतो. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत. तसं मग आपण इंटरव्ह्यूसाठी किती वेळ द्यायला पाहिजे, याचं पण काहीतरी आहे. आता समजा आता प्रिलिम्स आहे सप्टेंबरमध्ये, 28 सप्टेंबरला. तर तुम्हाला त्या प्रिलिम्सची तयारी करायची आहे, म्हणजे ती पण तुम्ही देणार आहे आणि पण तुमचा इंटरव्ह्यू पण आहे. मग आता कसं, की तुम्ही ऍटलिस्ट इंटरव्ह्यूला ना 4 तास तरी द्यायला पाहिजेत मिनिमम. कारण म्हणजे इंटरव्ह्यूचे मार्क्स पण हे खूप महत्वाचे असतात. कारण आता बऱ्याच मी अशी उदाहरणं पण पाहिली आहेत, की रिटर्नला खूप चांगले मार्क आहेत, पण इंटरव्ह्यूच्या मार्क्समुळे क्लास 2, क्लास 1 म्हणजे हा डिफरन्स पडतो किंवा काही लोक लिस्टच्या बाहेर पडतात. त्याच्यामुळे जे इंटरव्ह्यूचे मार्क्स आहेत ना, ते खूप इम्पॉर्टंट असतात. आता काही म्हणजे 70, 71, 72 असे मार्क्स पण विद्यार्थ्यांना मिळतात आणि त्याचबरोबर काहींना 36, 48 म्हणजे अशा पण मार्क्स मिळतात. तर याच्यात तुम्ही विचार केला तर किती मार्क्सचा डिफरन्स आहे. तर समजा आता इथे एका मार्क 2-2 मार्कवर किती मुलं असतात आणि जर तुमच्या इंटरव्ह्यूच्या मार्क्सचा इतका फरक पडत असेल, 10 मार्क, 20 मार्क, 25, 30 मार्क, तर मग ते किती मॅटर करतं हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग त्याच्यानुसार आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी वेळ द्यायला पाहिजे. आता तुम्ही जर फक्त इंटरव्ह्यू फोकस केला असेल, आता काय बरेच लोक डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणार नाहीयेत. त्यांनी फक्त आता असं हा जो दिला तो शेवटचा अटेम्प्ट, त्याच्यामुळे हा फक्त इंटरव्ह्यू फोकस केलाय. तर त्यांनी फुल टाइम इंटरव्ह्यूची तयारी करायला पाहिजे आणि जे प्रिलिम्स देत आहेत त्यांनी निदान 4 तास तरी द्यायला पाहिजेत. कारण कसं, जितकी तयारी आपण करू ती कमीच वाटते आपल्याला शेवटपर्यंत. त्याच्यामुळे आपल्याकडून जेवढं मॅक्सिमम होईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करायचा. आता अजून एक महत्वाचा क्वेश्चन असतो, की मॉक इंटरव्ह्यू किती द्यायचे, कसे द्यायचे, काय. आता मॉक इंटरव्ह्यूचे रजिस्ट्रेशन आपण करून ठेवलेले असतात, तर किमान आपल्याला 4 ते 5 मॉक इंटरव्ह्यूज, आवर्स नाहीये सॉरी, किमान आपण 4 ते 5 मॉक इंटरव्ह्यू द्यायला पाहिजेत. म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला त्यात आपण कसं बोलतो काय ह्या सगळ्या गोष्टी समजतात. आणि माझं तर असं मत आहे, म्हणजे जो आपण पहिला मॉक देतो ना, तर तो एकदम रॉ फॉर्म मध्ये दिला पाहिजे. आता मी माझा पहिला मॉक दिला होता, तर तो म्हणजे एकदमच सुरुवातीला दिला, तर सरांकडेच दिला होता मी. त्याच्यामुळे मग जेव्हा पहिला मॉक दिला ना, तेव्हा मग मला अजिबात बोलता येत नव्हतं, की म्हणजे क्वेश्चन येत आहेत पण ते व्यवस्थित फॅक्च्युअल उत्तरं त्याची देता येत नाहीयेत किंवा त्याला काहीतरी म्हणजे आधार जोडून तथ्य व्यवस्थित मांडून ते उत्तर देता येत नाहीये. ते असं जनरलिस्टिक उत्तरं होती एकदम, म्हणजे आपण विदाऊट प्रिपरेशन जी उत्तरं देतो तशी. तर मग असा एक जो आहे ना, तो रॉ फॉर्म मध्ये आपण पहिला मॉक द्यायला पाहिजे. मग त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं की आपल्याला कसं बोलायला पाहिजे, काय काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, कुठल्या एरियावर आपलं चुकतंय, आपल्याला येत नाहीये किंवा बोलताना काय होतंय, हातवारे कसे होत आहेत, बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या मॉक इंटरव्ह्यू मधून खूप म्हणजे इम्प्रूव्ह व्हायला हेल्प होते. कारण मॉक मध्ये आपल्याला सांगितलं जातं की हा तुमचा हा एरिया स्ट्रॉंग आहे, हा एरिया वीक आहे, मग आपण त्यानुसार काम करू शकतो. तर त्याच्यामुळे जितके मॅक्सिमम आपल्याला मॉक देता येतील आणि निदान 4 ते 5 मॉक तर दिलेच पाहिजेत. त्यातनं मग आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला म्हणजे हेल्प होते. आणि जो आपला शेवटचा मॉक आहे, तर तो असं नाही की आता उद्या आपला इंटरव्ह्यू आहे ना, आज आपण मॉक जाऊन देऊन आलोय, मग त्यात जे काही त्यांनी सांगितलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि समजा कोणीतरी निगेटिव्ह बोललं, तर त्याचा आपल्या याच्यावर इम्पॅक्ट होतो आणि मग आपलं ते म्हणजे मॉकचा त्या आपल्या फायनल जो इंटरव्ह्यू आहे त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. तर तसं नाही करायचं. म्हणजे जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू आहे त्याच्या 1 आठवड्यापर्यंत तुम्ही मॉक देऊ शकता. एकदम त्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही कुठेच मॉकला नाही गेलं पाहिजे. तर ही एक गोष्ट आहे. आणि मॉक तर दिलेच पाहिजेत 4 ते 5 किमान, आणि जेवढं तुम्हाला म्हणजे शक्य होईल तेवढं. आणि जो तुम्ही असं रॉ फॉर्म मध्ये मॉक देता, तर
तिथून आपल्याला म्हणजे इम्प्रुव्हमेंट करायला खूप स्कोप असतो. त्याच्यामुळे ते एक करा. आणि जेव्हा शेवटचा मॉक द्याल तर त्याच्यात मग तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल की हा मी आता इथे हे बोलले ते बोलले. मग असे मॉक दिले ना आपल्याला फायदा होतो. त्याचा आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे मिळतं. त्याचा देखील आपल्याला फायदा होतो की हा मी कसं एंट्री केली, कसं बसलो, कसं बोलतोय, काय म्हणजे टोन कसा आहे बोलण्याचा, पॉज किती घेणं, कुठे थांबणं कुठे नाही, या गोष्टी आपण म्हणजे असं अनालिसिस करू शकतो. त्यामुळे मॉक एक आहेच. आता अजून एक गोष्ट आहे की आपलं ड्रेसिंग म्हणजे इंटरव्ह्यूसाठी आपलं ड्रेसिंग कसं असायला हवं. आता मुली असतील तर मी मुलींचं अगोदर सांगते मग मुलांचं सांगते की मुलींनी एक फॉर्मल ड्रेस किंवा साडी, आता साडी मोस्टली सगळ्या मुली प्रेफर करतात. कारण म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे की साडी आपण प्रेफर करायला पाहिजे. कारण म्हणजे त्याच्यात एक आपली पर्सनॅलिटी अजून एकदम चांगली वाटते. आणि एक ऑफिसर म्हणून जेव्हा ते आपल्याकडे बघत असतात तर ती एक म्हणजे पर्सनॅलिटी चांगली दिसते आपली. तर त्याच्यासाठी असे आपण प्लेन साडी वगैरे किंवा छोटे बॉर्डरवाली साडी आपण हे करू शकतो. त्यात पण म्हणजे असे भडक कलर आपण नाही यूज केले पाहिजे. असे येलो, रेड, ग्रीन वगैरे असे थोडेसे सॉफ्ट आणि लाईट कलर आपण यूज करायला पाहिजेत. आणि असंही नाहीये की आपण फक्त व्हाईट कलरच घालू शकतो मुलींमध्ये, म्हणजे असं नाहीये. म्हणजे असं एक परसेप्शन असतं की हा इंटरव्ह्यूला व्हाईटच साडी पाहिजे, तर तसं काही नाहीये. तर अशा प्रकारचे आपण लाईट कलर यूज करू शकतो किंवा अशी छोटी बॉर्डर वगैरे. आणि जे ब्लाऊज वगैरे आहेत तर ते व्यवस्थित पाहिजेत. म्हणजे असं पूर्ण बंद गळाच पाहिजे असं नाही, पण एकदम डिसेंट लुक आपला तो वाटला पाहिजे. म्हणजे असे बॉर्डर वगैरे असतील छोटे तर ते पण आपण म्हणजे प्रेफर करू शकतो. आणि ते एकदम व्यवस्थित वाटलं पाहिजे समोरच्याला. हे कॉमन आहे की व्हाईट शर्ट आणि पॅन्ट वगैरे. तर मग हे मोस्टली मुलं प्रेफर करतात. पण एक त्याच्यात असं थोडंसं वेगळेपण आपण हे करू शकतो. म्हणजे काही मुलं टायचा वापर करतात तर ते पण आपण व्यवस्थित चूज केलं पाहिजे की आपल्या शर्टचा पॅन्टचा कलर कसा आहे त्याच्यानुसार आपला टाय ठरवणं. त्याचबरोबर आपला जो बेल्टचा कलर आहे, बेल्टचा कलर आणि आपले जे शूज आहेत तर ते एकाच कलरचे पाहिजेत. तर त्याच्यामुळे या गोष्टींवर पण लक्ष द्यायला पाहिजे. किंवा ब्लेझर वगैरे पण व्यवस्थित म्हणजे मुलं हे ट्राय करू शकतात. त्याच्यात पण एक चांगली एक पर्सनॅलिटी आपली म्हणजे दिसून येते. त्याच्यामुळं मुलींनी साडी, मुलांनी फॉर्मल ब्लेझर किंवा शर्ट आणि पॅन्ट. तर याच्यात पण म्हणजे स्पेसिफिकली काय आहे की जे लाईट कलर आहेत ते प्रेफर करायला पाहिजेत शर्टसाठी. कारण असे एकदम भडक कलर नाही घालून गेलं पाहिजे आपण. कारण एक अधिकारी म्हणून ते आपल्याकडे बघत असतात आणि मग ते आपण ते स्वतःला तसं रिप्रेझेंट करायला पाहिजे. तर त्याच्यामुळं जे ड्रेसिंग आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. पण हे असं नाहीये की एकदमच आपण सगळं लक्ष आपल्या ड्रेसिंगवरच दिलंय. तर तसं नाही करायचं की ठराविक गोष्टींना एक असं वेळ ठरवून द्यायचा आणि त्यानुसार मग आपलं हे ठरलं पाहिजे की हा मी प्रिपरेशन इतकं करतोय, म्हणजे डेटा कलेक्शन वगैरे माझं इतका वेळ चालू आहे, मी बोलण्याची प्रॅक्टिस इतका वेळ करतोय, त्याचबरोबर माझं ड्रेसिंगचं हे ठरलंय, हे फिक्स झालंय. आणि हे जे आपण कपडे म्हणजे ड्रेसअप करणारे तर त्याच्यात आपण कम्फर्टेबल पाहिजे. कारण ते आपल्याला तिथं पूर्ण दिवस कॅरी करायचं असतं. आणि जेव्हा आपण आतमध्ये जाऊन तिथे त्यांच्या समोर रिप्रेझेंट होतोय, म्हणजे रिप्रेझेंट करतोय स्वतःला, तर ते तर ते त्यांच्या लक्षात येतं की म्हणजे हा माणूस कम्फर्टेबल आहे का. किंवा कोणी ब्लेझर वगैरे मुलांना जर सवय नसेल तर कुठून काय टोचत असेल किंवा काय, तर ते म्हणजे आपल्याला त्यांना जाणवतं लगेच की हे कम्फर्टेबल नाहीये त्याच्यात. तर मग ते विचारणार, हा तुम्ही ब्लेझर का घालून आले, तुम्ही कम्फर्टेबल वाटत नाहीये काय. तर मग असं नको व्हायला. तर त्याच्यामुळे आपण जे काही कपडे घालतो तर त्याच्यात आपण कम्फर्टेबल पाहिजे. त्यामुळे म्हणजे माझं सांगणं तर असं राहील की तुम्ही मॉक वगैरे जेव्हा देता तर तेव्हा आपण ऍक्च्युअल इंटरव्ह्यूला आपण जसं फेस करतो तसंच केलं पाहिजे. तर मी जेवढे माझे मॉक दिले तर मी प्रत्येक मॉकला साडी घालूनच फेस केलं. म्हणजे असं नाहीये की आहे त्या ड्रेसवर जाऊन मॉक देऊन येणं. की प्रत्येक वेळी असंच आपण आपलं माइंडसेट ठेवला पाहिजे की आता हा माझा फायनल इंटरव्ह्यू आहे आणि तसं मग मी तिथं प्रेझेंट होणार आहे. आणि त्याच्यातून अजून एक गोष्ट होते की त्या कपड्यांमध्ये आपण कम्फर्टेबल होऊन जातो. तर ते एक आहे. त्याचबरोबर ड्रेसिंगमध्ये जे आपलं घड्याळ वगैरे असतं तर ते एकदम असं चमकलं वगैरे नाही पाहिजे. म्हणजे जे आहेत ते एकदम सिंपल सोबर वाटलं पाहिजे की पॅनलच्या याच्यात ते एकदम असं त्याच्यावरच लक्ष जातंय किंवा काय फोकस होते असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे एक सिंपल सोबर आपलं ड्रेसिंग असायला हवं. ठीक आहे, दॅट्स इट. एवढं सगळं फ्रॉम माय साइड. अजून तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर विचारू शकता. आणि जरी म्हणजे काही
अजून इन्सफिशियंट वगैरे वाटलं तर आपण अजून एखादं सेशन घेऊ आणि त्याच्यातनं म्हणजे अजून तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, थँक्यू. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.